सुनहरी अंबर नीला हो, धरती सुनहरी अंबर नीला, हर मौसम रंगीला। ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। बोले पपीहा कोयल गाए, बोले पपीहा कोयल गाए, सावन घिर के आए। ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। आदरणीय सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मौलिक असे मार्गदर्शन करावे। आदरणीय डॉक्टर अविनाशजी सावजी सर, धन्यवाद। या वर्षीच्या व्याख्यानमालेमधील या वर्षी मधलं आजचं हे पहिलं पुष्प, आताच त्याचं उद्घाटन झालं या व्याख्यानमालेचं। मंचकावरील जे मान्यवर जे आपल्याशी संवाद साधून गेले आणि सभागृहातील उपस्थित सर्व अंबडवासी बंधू भगिनींनो, या रस्त्याने तर बरेचदा जाणं झालं माझं पुढे, पण अंबड शहरामध्ये थांबण्याचा हा पहिलाच प्रसंग आणि काही वैशिष्ट्य मला जाणवली ती मला सर्वात पहिल्यांदा नमूद करावीशी वाटतात। की तालुक्याच्या ठिकाणी जी काही सांस्कृतिक आणि काय म्हणू आपण त्याला एक उत्साह दिसतोय तो जरा दुर्मिळ आहे। साधारणपणे महाराष्ट्रातल्या निम्म्या तालुक्यांच्या ठिकाणी मी गेलेलो आहे, त्यामुळे मी नक्की अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो की फारच कमी ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण आहे की जिथे काहीतरी शिकण्याची इच्छा आहे, ते नवीन समजून घेण्याची इच्छा आहे, असं वातावरण फार कमी ठिकाणी आहे। काही गोष्टी ज्या मला कळल्यात आणखीन त्या ह्या की अंबड शहरामध्ये कंपॅरेटिव्हली दारूची दुकानं आणि बिअर बार कमी आहेत इतर तालुक्यांच्या मानाने। रिकाम्या लोकांची संख्या जरा कमी आहे, चावडीवर बसून गप्पा मारणारे जे आहेत ते कमी आहेत, उद्योगी लोक आहेत आणि त्याच्यामुळे कदाचित क्राईम रेट पण कमी आहे। म्हणजे मला जे काय इथे आल्यानंतर ज्यांच्या काही लोकांशी बोलणं झालं त्यातनं जे काय कळलं ते हे नाट्यगृह जे दिसते, इतकं सुंदर नाट्यगृह तालुक्याच्या ठिकाणी मी पहिल्यांदाच पाहतोय, असं नाही दिसलेलं कुठे। आणि ते रिकामं पण नाही, ते भरलेलं पण आहे। बरेचदा नाट्यगृह असतात पण ती भरलेली नसतात, म्हणजे अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी भरलेली नसतात। एखादा लावणी, डान्स, काहीतरी कल्चरल मनोरंजनाचा कार्यक्रम असेल तर मग अडचण नाही, मग तर हॉल पॅक होतात। व्याख्यानमाला ज्या आहेत दिवसेंदिवस त्या जरा कमी होत चाललेल्या, सगळीकडचं चित्र साधारणपणे असं आहे, पण अजूनही बऱ्याच ठिकाणी आहे व्याख्यानमाला जिवंत आहे। आणि मला असं वाटतं हे सगळं काय म्हणू आपण त्याला, हे सगळे आपल्यासाठीच ऑक्सिजन आहे, प्रेरणा देणाऱ्या आजच्या सगळ्या नकारात्मक गोष्टी घडताना खूप दिसतात आपल्या आजूबाजूला। पेपर उघडला तर बहुधा सगळ्या निगेटिव्ह बातम्याच मेजॉरिटीनी असतात आणि म्हणून मग आता हल्ली पॉझिटिव्ह, एक दिवस तरी पॉझिटिव्ह द्यावा असं काहीतरी वर्तमानपत्रांना सुरू करावं लागलंय। इतक्या सगळ्या निगेटिव्ह येतात, टीव्ही जर उघडला आपण तर त्यामध्ये खूप साऱ्या नकारात्मक गोष्टी दिसतात। तर त्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की आपल्यामधला चांगुलपणा जो आहे, जो बेसिक प्रत्येक माणसामध्येच असतो, तो टिकून ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या प्राणवायूची मध्ये मध्ये गरज पडते। ते जर मिळत राहिलं आपल्याला तर कदाचित आपल्यामधला चांगुलपणा जो आहे तो टिकून राहील, वाढेल, अशी शक्यता नक्कीच राहू शकेल। त्यामुळे अंबड नगरीची ही काही वैशिष्ट्ये जी मला जाणवली आणि ती थोडीशी वेगळी आहेत मला असं वाटते कंपॅरेटिव्हली जर आपण बाकी शहरांचा जर विचार केला तर। आणि तो वारसा मला असं वाटते जोपासण्याचं काम यशवंत प्रतिष्ठान या व्याख्यानमालेद्वारे करते
जी माणसं या व्याख्यानमालेत आतापर्यंत येऊन गेलेली आहे किंवा आता यावर्षी पण येणार आहे, ती महाराष्ट्रातली बऱ्यापैकी ज्यांना काय म्हणू प्रतिथयश आपापल्या क्षेत्रात ज्यांचं योगदान आहे अशी माणसं आहे. दुसरं आणखीन मला जी आणखीन विशेष भावून गेलेली गोष्ट जी आहे की ती नुसती बोलणारी नाही आहेत. दे आर नॉट वक्ते, दे आर करणारी आहेत. कारण बोलणारी माणसं भरपूर असतात, करणारी माणसं जरा कमी असतात कंपॅरेटिव्हली. त्यामुळे करणाऱ्या माणसांना बोलवायचं ही परंपरा पण खूप छान आहे. आता रमेश पानसे आणि हनुमंतराव गायकवाड आता यावर्षी जे येणारे 2 व्यक्ती आहेत, त्या दोघांशी पण माझा परिचय आहे, अधूनमधून संपर्क असतो. यापूर्वी पण जे येऊन गेलेले आहेत त्यातल्या बऱ्याच लोकांशी आहे ऋणानुबंध. मी बऱ्यापैकी महाराष्ट्रभर फिरत असतो, त्याच्यामुळे साधारणपणे अशी जी काय माणसं आहेत काहीतरी करतात आपल्या पातळीवरती, तर सगळ्यांचं असं एक अनौपचारिक नेटवर्क ज्याला म्हणता येईल असं आहे महाराष्ट्र पातळीवरती. आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आम्ही सगळे क्रॉस होत राहतो या सगळ्या संदर्भामध्ये. त्यामुळे हा जो प्रयत्न आहे, आणि आणखीन एक मला दिसते की बहुतेक सगळी जी आहे व्याख्यानमालाची आयोजक मंडळी ती सगळी काळ्या केसवाली आहेत, पांढऱ्या केसांवाली नाही आहेत. नाही तर बरेचदा काय व्याख्यानांना ज्यांना आता घरी काही काम नाही आहे फारसं अशी माणसं येऊन बसतात. त्यामुळे आयोजकच मुळात सगळे काळ्या केसवाले आहे हे आणखीनच चांगलं आहे. त्यातही ज्यांचं काही फार काय म्हणू डायरेक्टली साहित्याशी संबंध असतो असं दिसत नाही अशी डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी माणसं आहेत आयोजकांमध्ये, हे आणखीनही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. त्यामुळे ही परंपरा मला वाटते की नक्कीच पुढे जाऊ शकेल, वाढू शकेल, त्याला काही अडचण नाही आहे डेफिनेटली. आजच ज्या विषया संदर्भात मला असं वाटलं की काही बोलावं आपल्याशी, तो विषय आहे का आणि कशासाठी जगायचं. जगतो तर आपण सगळेच आहोत, पण मुळात कशासाठी जगतोय असा प्रश्न आपण खरंच विचारलाय का स्वतःला आणि त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे का. बरेचदा तर असं आहे की मरत नाही म्हणून जगतोय असं पण बऱ्याच लोकांच्या बाबत दिसतंय. अनेकदा असं पण दिसते की आपण जगतो आहे याचा अर्थ जिवंत आहोत, पण आपल्या चेहऱ्यावरती जिवंतपणा काही दिसत नाही. आज ज्याला काय म्हणू चैतन्य, जे जीवनाचं लक्षण आहे, स्फूर्ती, उत्साह, हे सगळी जीवनाची लक्षणं आहे, जिवंतपणाची लक्षणं आहे. किंवा ज्याला काय म्हणू पेन, दुःख, वेदना, हे पण जिवंतपणाचं लक्षण आहे. तर तुम्हाला ऐकून माहिती असेल की गँग्रीन जेव्हा होतो तेव्हा गँग्रीनला तुम्ही काही पण केलं तरी तिथे वेदना नसतात, वेदना संपलेल्या असतात, कारण तो मेलेला भाग असतो. मेलेल्या भागामध्ये वेदना पण संपलेल्या असतात, त्यामुळे वेदना पण जिवंतपणाचं लक्षण आहे. फक्त आता ही वेदना जी आहे ही इतरांसाठी पण असायला पाहिजे, फक्त स्वतःसाठीच नको. इतरांसाठी जर ती असेल तर डोळ्यामध्ये पाणी येण्याची शक्यता राहील. आणि मग साने गुरुजींनी जसं म्हटलेलं आहे की इतरांसाठी जर डोळ्यात पाणी आलं तर ते खरं जगणं. बाबा आमटेंनी असं म्हटलंय की वेदनेशी नातं माणसातलं माणूस पण कायम ठेवते. त्यामुळे हे वेदनेशी नातं आपल्याला जोपासता येणं मला असं वाटतं जिवंतपणासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आता मुळात का आणि कशासाठी जगायचं या प्रश्नाचा जर आपण शोध घ्यायचा प्रयत्न केला तर आता या शतकातला एक नाव समोर येते, डॉक्टर विक्टर फ्रँकल. हा एक जगप्रसिद्ध सायकियाट्रिस्ट, मानसिक रोग तज्ञ. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाला यांचं एक मोठं हॉस्पिटल होतं मानसिक रोगांच्या संदर्भात. दुर्दैवाने ते ज्यू होते आणि जेव्हा दुसऱ्या महायुद्धाचे ढग दिसायला लागले आणि हिटलर आणि नाझी जी पुढे जे सगळ्या ज्यू जमातीचं शिरकाण केलं गेलं, तेव्हा अमेरिकेसारख्या देशांनी विक्टर फ्रँकलला ऑफर दिली होती की तू
ऑस्ट्रिया सोडून अमेरिकेत आहे, त्या दर्जाचे ते डॉक्टर होते त्या काळात. पण या व्हिक्टर फ्रँकलने ते नाकारलं की माझ्या इतर लोकांचं जे काय होईल ते माझं होईल, मी नाही जाणार असा देश सोडून. दुर्दैवाने जून विरुद्धची मोहीम हिटलरची चालू झाली आणि त्या मोहिमेमध्ये या व्हिक्टर फ्रँकलची बायको, मुलं, आई वडील सगळे मारले गेले. या व्हिक्टर फ्रँकलला कसलेही दोष नसताना केवळ जीव आहे म्हणून ज्या नाझींच्या छळछावण्या, ज्या कदाचित आपल्यापैकी काहींनी वाचलं असेल, ऐकलं असेल किंवा बघितले पण असतील, काही पिक्चर पण हॉलिवूडची त्यावरती निघालेली आहे. ऑस्टविट्झ नावाचा एक सगळ्यात मोठा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प, ज्या ठिकाणी साधारणपणे 15-20 लाख लोकांना जिवंत मारल्या गेलं 4 वर्षामध्ये. त्या ऑस्टविट्झ कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये या व्हिक्टर फ्रँकलला पण डांबण्यात आलं आणि तिथे रोज नाना प्रकारच्या छळ यातना, रोज 2 लाईन लागायच्या त्या ठिकाणी बंदी असणाऱ्यांच्या. आणि हे बंदी जे होते हे सगळे याच्यातले खूप सारे इंटेलेक्च्युअल्स होते, प्रोफेसर्स होते, PhD होते, डॉक्टर होते, इंजिनियर होते, वकील होते, केवळ जीव होते, बाकी काहीही दुसरा दोष नव्हता. आणि रोज 2 रांगा ज्या लागायच्या त्या कशासाठी लागायच्या? एक रांग अशी असायची की यांना आज, आपण जे गॅस चेंबर बद्दल ऐकलं असेल की गॅस चेंबर मध्ये आज यांचा नंबर लागणार. गॅस चेंबर म्हणजे असा हॉल मोठा, सगळीकडून पॅक, बाहेरनं फक्त एक पाईप माणसांना एकत्र आतमध्ये टाकायचं, त्या हॉलमध्ये दरवाजे पॅक करून घ्यायचे आणि वरून गॅस सोडायच्या त्या पाईपलाईन मधनं, विषारी गॅस, आणि काही वेळात सगळी माणसं मरून जायची, प्रेतांमध्ये त्याचं कन्व्हर्शन व्हायचं. तर एक रांग अशी असायची की ज्यांचा गॅस चेंबर मध्ये नंबर लागणार आहे, आणि दुसरी रांग अशी असायची की ज्यांना आज वेगवेगळ्या, त्यांना जे काय काम दिलेलं आहे ते सगळं चापकाचे फटके खात असतील, आणखीन काय जे काय छळ असेल तो सगळा सहन करत त्यांनी करायचं. आणि त्या गॅस चेंबरच्या लाईन मध्ये नंबर नाही लागला तर खूप भाग्यवान मानलं जायचं, कारण जिवंत आहे आपण. आणि मग दुसरी रांग जी असायची त्याच्यामध्ये जिवंत आहे तर किती दिवसांसाठी जिवंतपणाची हमी होती? ती फक्त आजच्या दिवसासाठी, उद्याचं नाही माहिती, उद्या परत इकडे नंबर लागेल की इकडे, काही माहिती नव्हतं. सुदैवाने या व्हिक्टर फ्रँकलचा नंबर तिकडे लागला नाही गॅस चेंबरच्या लाईन मध्ये. पण छळ तर चालूच आहे. आणि मग असा सगळा छळ जो चालू असायचा की बर्फावरती अनवाणी पायाने फिरून कामं करायची, प्रेतांच्या सोबत झोपायचं, इथपासून तर काय काय अगदी म्हणजे आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा प्रकारच्या यातना आणि छळ, फॉर नो रिझन, कुठलंही कारण नसताना. आणि मग या सगळ्या छळाला कंटाळून रोज काही लोक आत्महत्या करायचे, पण सुटकेचा काही मार्ग नव्हता. आणि आत्महत्या करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय हा होता की त्या पूर्ण कॅम्पला एक हाय व्होल्टेज करंट पास केलेलं फेन्सिंग होतं, तारेचं कंपाऊंड होतं, आणि त्यामधनं विजेचा करंट सोडलेला होता. तर त्या तारेला जाऊन हात लावायचा, क्षणात कोळसा व्हायचा, सगळ्या वेदनांपासून मुक्ती व्हायची. एक दिवस या व्हिक्टर फ्रँकलला पण ती तार बोलवायला लागली की ये, तुला क्षणात मोकळं करते सगळ्या वेदनांपासून. सुदैवाने तो स्वतः मानसिक रोग तज्ञ असल्यामुळे त्याच्या हे लक्षात आलं की आपल्या मनामध्येही आता सुसायडल थॉट्स, आत्महत्येचे विचार यायला लागलेत. आणि तिथनं तो बदलला आणि त्याने न मरण्यासाठी 2 कारणं शोधून काढली जिवंत राहण्यासाठी. का मला नाही मरायचं? त्यातलं एक कारण समजणं थोडंसं सोपं आहे. तो असं म्हणाला की जी लोक निराश झालेली आहेत, जे आपल्या जीवनाला संपवू इच्छितात, त्यांना मला जरा थोडीशी उभारी द्यायची की थांब, मरू नको, कोणीतरी शिल्लक असेल, जिवंत असेल तुझं, थांब, तुला जरा एवढं पूर्ण केल्याशिवाय नाही मरायचं. हे एक कारण होतं. का नाही मरायचं हे व्हिक्टर फ्रँकलने ठरवलं त्यासाठी, त्यामागचं कारण. दुसरं कारण त्यांनी जे ठरवलं ते विलक्षण होतं. तो असं म्हणाला
मानसिक रोग तज्ञ आहे मी, आणि त्यामुळे मला माणसाच्या स्वभावाचा अभ्यास करायचा आहे की इतक्या अमानवीय परिस्थितीमध्ये मनुष्य प्राणी कसा वागतो याचा अभ्यास करण्यासाठी याहून चांगली सुवर्ण संधी मला आयुष्यात परत मिळणार नाही. सो आय वॉन्ट टू युटिलाइज दॅट गोल्डन अपॉर्च्युनिटी टू स्टडी हाऊ अ ह्युमन बीइंग बिहेव्स इन सच काइंड ऑफ इनह्युमन ॲटमॉस्फिअर. इतक्या अमानवीय परिस्थितीमध्ये मनुष्य कसा वागतो याचा अभ्यास मला करायचा आहे, आणि त्यासाठी इतकी चांगली सुवर्ण संधी माझ्या आयुष्यात परत मला मिळणार नाहीये. रोज चापकाचे फटके, आणि विक्टर फ्रँकल म्हणतो की सुवर्ण संधी आहे अभ्यास करायची. सकारात्मक माणसाने किती असावं, किती टोकाचे सकारात्मकता माणसाने ठरवलं तर असू शकते, त्यासाठीचा विक्टर फ्रँकल हा सगळ्या जगात मानला जाणारा एक आदर्श आहे. सुदैवाने तो सगळा अभ्यास करतो, युद्ध थांबते, जर्मनचा पराभव होतो आणि हा जिवंत बाहेर येतो. आणि बाहेर आल्यानंतर तो एक पुस्तक लिहितो, ते पण ओरिजिनल जर्मन भाषेमध्ये, साधारणपणे 1946 ला लिहिलं गेलेलं पुस्तक असेल हे, आणि ज्याचं मग इंग्रजी आणि आता मराठीमध्ये पण आणि जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेलं मॅन सर्च फॉर मिनिंग इंग्लिश मधलं पुस्तक जे आहे ते, त्याचं मराठीमध्ये जे रूपांतर आलेले ते अर्थाच्या शोधात नावाने आलेले आहे. या विक्टर फ्रँकलला जगातल्या 29 विद्यापीठांनी डॉक्टरेट दिलेली, 220 विद्यापीठांमध्ये त्यांना व्याख्यानासाठी बोलावलं गेलेलं, इन्व्हाइट केलं गेलेलं, असा हा जागतिक कीर्तीचा डॉक्टर आणि आधुनिक मानसशास्त्रामधला एक विश्वपितामह असं म्हणतात. त्याचा जर आपण आढावा घेतला तर ते आता एक साधारणपणे 20-22 वर्षापूर्वी ते वारले. त्यांनी लोगोथेरपी नावाचा कन्सेप्ट वैद्यकशास्त्राला दिला. लोगो म्हणजे पर्पज. आपल्याला जर आधुनिक मानसशास्त्राचा इतिहास थोडासा जर आढावा घेतला तर तुम्हाला सापडेल की सगळ्यात पहिला जो मानला जातो तो सिग्मंड फ्रॉइड. सिग्मंड फ्रॉइडने असं सांगितलं की माणूस जे काय करतो, कार्यप्रेरणा काय, की माणूस कशासाठी काम करतो, माणसाच्या काम करण्यामागची प्रेरणा काय. मुळात सिग्मंड फ्रॉइडने असं मांडलं की प्लेजर आनंदासाठी आहे, त्यामुळे आनंदाची साधनं द्या लोकांना आणि लोक काम करायला लागतील. त्यानंतर आला ॲडलर, हा दुसरा आणखीन एक दिग्गज मानसशास्त्रज्ञ. त्याने असं म्हटलं की प्लेजरने नाही होत, पॉवर द्या लोकांना, पॉवर इज द ड्रायव्हिंग फोर्स. आणि म्हणून मग पॉवर कुठली पण पॉवर असेल, मग ती सत्तेची पॉवर असेल, ती पैशांची पॉवर असेल, ती मसल पॉवर असेल, ती नॉलेज पॉवर असेल, इट कुड बी एनिथिंग पॉवर. आणि मग आपण बघतोय की सत्तेसाठी आणि त्या पॉवरसाठी आज आपल्याला खूप साऱ्या ठिकाणी दिसतात आहे काय काय करताना लोक सगळे. आणि त्यानंतर आला हा विक्टर फ्रँकल. त्याने सांगितलं की प्लेजर पण नाही आणि पॉवर पण नाही, पर्पज इज द ड्रायव्हिंग फोर्स. माणसाच्या आयुष्याला जगण्याला काहीतरी हेतू लागतो, का जगायचं, आणि का जगायचं हे जर एकदा कळलं माणसाला तर मग कसं जगायचं हा प्रश्न त्याच्यासाठी कधीच उरत नाही. When you know the why of living, how of living could never be a question for you. नीट्शे नावाचा एक प्राचीन फिलॉसॉफर आहे, त्याचं हे वाक्य आहे मुळात खरं. ते विक्टर फ्रँकलने त्याच्या अभ्यासातून आणखीन पुढे आणलं आणि त्याला एका थेरपीमध्येच कन्व्हर्ट केलं की का जगायचं हे ज्यांना कळलेलं असते त्यांच्यासाठी कसं जगायचं हा प्रश्न कधीच नसतो, आणि ज्यांना का जगायचं हे कळलेलं नसते ते आयुष्यभर कसं जगायचं याच्यामध्येच अडकलेले असतात. या वीकेंडला या हॉटेलमध्ये जायचं की त्या ढाब्यावर जेवायला जायचं, दिस इज हाऊ ऑफ लिव्हिंग. देयर इज नो हाय ऑफ लिव्हिंग. का नाहीये त्याच्यामध्ये. साडी इतक्या रुपयाची घ्यायची की तितक्या रुपयाची घ्यायची, दागिने या डिझाईनचे पाहिजे की त्या डिझाईनचे पाहिजे, हे सगळं हाऊ ऑफ लिव्हिंग आहे. त्याच्यामध्ये व्हाय नाहीये. आपल्याला हे पण माहिती आहे की व्हाय जो आहे प्रश्न का, या का शब्दामधून, का प्रश्नामधून सगळं विज्ञान निर्माण झालं.
ते सफरचंद ऍपल झाडावरनं खाली पडताना पाहिलं. कोणी बघितलं? न्यूटननी. आपण नाही पाहिलं का? आपणही पाहिलं की बरीच फळं, आंबा समजा, नाही ऍपल तर आंबा, न्यूटनच्या आधी पण अनेकांनी पाहिलेली होती. न्यूटनने पाहायच्या आधी पण ऍपल खालीच पडायचं, असं वर नाही जायचं ते. पण ते खाली पडताना का प्रश्न न्यूटनच्या मनामध्ये आला? व्हाय इट गोज डाऊन, व्हाय नॉट अप? आणि तो कदाचित ज्या तीव्रतेने न्यूटनच्या मनामध्ये आला त्यातनं न्यूटनचे गुरुत्वाकर्षणाचे नियम, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस समोर आले. या का प्रश्नामधनं सगळं विज्ञान निर्माण झालेलं आहे. हा का प्रश्न कोण्या एकेकाळी त्या सिद्धार्थ गौतमाच्या मनामध्ये निर्माण झाला की एवढं सगळं वैभव, संपत्ती आणि सगळ्या सुखसोयी असताना त्याला जे काय दिसलं, एक वृद्ध माणूस दिसला, म्हातारपण दिसलं, एक प्रेतयात्रा दिसली, आजारपण दिसलं, आणि त्याच्या मनात प्रश्न आला की का माणसाला दुःख का? जर माणूस आनंदाने जगण्यासाठी आहे तर मग माणसाच्या जगण्यामध्ये दुःख का? आणि हा का प्रश्न एवढा तीव्र होता की तो आपल्या घरामध्ये नाही राहू शकला. आणि या काच्या शोधामध्ये तो बाहेर पडला आणि त्या सिद्धार्थ गौतमाचा बुद्ध झाला. बुद्ध होणं याचा अर्थ बुद्धत्व प्राप्ती, काही कुठल्या एका धर्माचा आणि कुठल्या काय म्हणू विशेष असा नाहीये. ज्याला आपण साध्या भाषेत म्हणूया की क्लिक होणं, काहीतरी नवीन कळणं, साक्षात्कार होणं ज्याला आपण म्हणतो, की असं काहीतरी क्लिक होणं की ज्याने आपलं सगळं आयुष्य बदलून जाणार. आणि आपलं पण आयुष्य बदलेल असं नाहीये तर अनेकांची आयुष्य बदलतील, हे त्याच काळात बदलतील असं नाहीये तर वर्षानुवर्ष, शतकोनशतक बदलत राहतील. असं काहीतरी अनुभव, दॅट इज साक्षात्कार, दॅट इज बुद्धत्व प्राप्ती. आणि ही काही सिद्धार्थ गौतमाला झाली ती मला असं वाटते सगळ्यांनाच होणं शक्य आहे, काही अडचण नाही. त्यामुळे जर आपण जर बघितलं तर हा का प्रश्न जो आहे हा सगळ्या अध्यात्माच्या मागची पण प्रेरणा आहे. सगळं अध्यात्म मुळात का पासून सुरू होते. त्यामुळे आपण जर बघितलं तर का प्रश्नाच्या मुळाशी सगळं विज्ञान पण आहे आणि अध्यात्म पण आहे. दुर्दैवाने आज आपल्यापैकी बहुतेकांच्या जगण्यामधनं का मिस झालाय, हरवलाय. आपण विचारतच नाही की का जगतोय, आणि का हरवल्यामुळे ना तर आपल्या जगण्यामध्ये विज्ञान आहे आज, ना तर अध्यात्म आहे. आणि जर विज्ञान आणि अध्यात्म आपल्या जगण्यामध्ये नसेल तर मग आपल्या जगण्यामधनं जीवन हरवत जाते. आज जे दिसते ना आपल्याला दिवसातलं केव्हाही पाहिलं तर बहुतेकांच्या चेहऱ्यावर 12च वाजलेले दिसतात, 11:15 क्वचितच दिसतात. सगळं जिवंतपणा संपला. कारण का असं काही नाहीच आहे, असं बर्निंग ज्याला म्हणून काहीतरी असं पेटवणार असं काही नाहीच आहे विशेष आतमध्ये. या काचा शोध घेता येणं मला असं वाटते हे खरं माणसाच्या जगण्याचं प्रयोजन असेल, असावं हे सगळं प्रयोजन. दुर्दैवाने या काचा विचार फार फार तर आपण कधीतरी स्मशानात कोणाला पोहोचवायला गेलो की तेव्हा थोडासा विचार यायला लागतो आपल्या मनात की काही नाही, काही खरं नाही, बरं नश्वर आहे सगळं. पण ते फक्त तो विचार कुठपर्यंत शिल्लक राहतो, त्या हातावरती पाणी घेऊन स्मशानाच्या गेटमधनं बाहेर पडेपर्यंत. परत पुन्हा जैसेचे. या का प्रश्नाचा शोध जर आपल्याला घेता आला तर आपलं आयुष्य बदलते, आपल्याला बुद्धत्व प्राप्ती होते. आणि ही बुद्धत्व प्राप्ती जर झाली तर मग माणसाचं आयुष्यच बदलते. आणि मग फक्त आपलं आयुष्य बदलत नाही, आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरात असणाऱ्यांची पण आयुष्य बदलतात. मला असं वाटतं की हे का शोध आपल्यापैकी प्रत्येकाला घेता आला पाहिजे की कशासाठी मी जन्माला आलेलो आहे, का बरे जन्माला आलोय, किंवा मरण्यापूर्वी मला असं काय करून जायचंय. म्हणजे आपण जर आपल्या आयुष्याचा जर विचार केला तर 2 पॉइंट आहेत, एक आहे जन्म आणि एक आहे मृत्यू. त्यामुळे मी जन्माला आलो यात तर काही माझा पराक्रम नाही आहे, ती एक नैसर्गिक गोष्ट आहे. आई वडिलांपासून काय जे मला मिळालं, क्रोमोसोम्स XY आणि बाकी सगळे, त्यातनं तो किंवा ती जन्माला आली.
मरण जे आहे ते कधी येणार, कशाने येणार, कुठे येणार, नोबडी नोज, कोणालाच माहिती नाही. पण आपल्यापैकी बहुतेक सगळे हे समजून चुकलेलो आहोत. साधारणपणे असं आपण जगतोय की आपण अमरपट्टा घेऊन आलेलो आहे. महाभारतातल्या तर धर्मराजाची कथा तुम्हाला माहिती असेल की धर्मराजा काहीतरी दान द्यायसाठी बसले होते आणि संध्याकाळ झाली आणि होता होता उशीर झाला आणि एक याचक कोणीतरी आलेला होता. धर्मराजाने त्याला सांगितलं की उद्या सकाळी येतो, आता नाही. आणि भीम बाजूला बसलेला होता. तेव्हा भीमाने जे सांगितलं धर्मराजाला की दादा दादा म्हणे तू असं गृहीत धरून बसला आहे की तू उद्या सकाळी पण जिवंत राहणार आहे, एवढी तुला खात्री आहे पक्की, आणि म्हणून तू त्याला उद्या बोलवलं सकाळी घ्यायला. हाऊ यू कॅन से दॅट यू विल बी अलाइव्ह बाय टुमॉरो मॉर्निंग. त्यातनं पुढची जी मग काय गोष्ट झाली, धर्मराजाला जे काय कळलं, मला असं वाटतं आपणही सगळे असे धर्मराजासारखेच आहोत. आपण हे मानून चालतो की हो करायचंय ना, काहीतरी छान करायचंय, मस्त जगायचंय, पण जरा एवढं होऊन जाऊ द्या मग जगूया. ओके. आणि याची सुरुवात अगदी लहानपणापासूनच होते. आता काय 9वी 10वी, आता परीक्षांचे दिवस आले, मग सगळे मुलं आणि पालकही काय शिकवतात मुलांना, एकदा 10वी 12वीची परीक्षा होऊन जाऊ दे, चांगले मार्क मिळव, मग छानपैकी जगता येईल तुला. त्यालाही असं वाटतं की हा मस्त जगता येईल आपल्याला, एकदा 10वी 12वी उरकून गेली, मनासारख्या कॉलेजला एकदा ऍडमिशन मिळाले की झालं, मस्त जगता येईल. मग काय समजा ठीक आहे, चांगले मार्क मिळाले आणि कुठल्या तरी मनासारख्या कॉलेजला ऍडमिशन मिळाली, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, अजून जे काय असेल ते, की मग काय म्हणते चौथ्याचं काय 4च तर वर्ष आहे, म्हणजे 4 वर्षात एकदा डिग्री घेऊन टाकली की मग छान पैकी एवढे एकदा उरकून टाकू एकदा एवढे. तर डिग्री घेतली एकदा की आता डिग्रीवरती पण थांबत नाही आता, कारण आता लगेच पुढचे वेध चालू होतात आहे. इकडे मेडिकलला असेल तर लगेच पुढची नीटची पीजी एंट्रन्सची तयारी चालू होऊन जाते. फर्स्ट MBBS पासून, फर्स्ट इयर पासून चालू होते. इंजिनिअरिंग मध्ये पण तिकडे गेट आणि काय काय सगळे पुढे चालू होतात, पुढच्या परीक्षा पीजी एंट्रन्सच्या. म्हणते एकदा पीजी करून टाकूया एका, म्हणजे मग छानपैकी जगता येईल आपल्याला मनासारखं. मग आता पीजी बीजी झालं, मग एकदा जॉबला लागू द्या म्हणे, एकदा काहीतरी कमवायला लागलं की मग छान मनासारखं जगता येईल. कमवायला लागतात लोक, कमवायला लागले की मग लगेच काय लग्न बिग्नाचे दिवस येऊन जातात, जरा जबाबदाऱ्या वाढायला लागतात. मग म्हणते जरा आता तर सुरुवात झाली संसाराला, जरा एकदा सेटल होऊन जाऊ द्या जरा व्यवस्थित, मग जगूया. हा सेटल होणं शब्द फार डेंजरस आहे. सेटल होणं याचा अर्थ काय इंग्रजीतल्या शब्दाचा? सेटल होणं म्हणजे काय? बुडात जाणे. सेटल होणं म्हणजे खरं बुडात जाणे. मग म्हणते सेटल झाल्यावरती करूया. आता मी सेटल होणं फार डेंजरस शब्द आहे. मी माझे अनेक मित्र बघतोय की ज्यांना खूप इच्छा होती असे सगळी असं काहीतरी करायचं, पण जरा एवढं पूर्ण केल्यावर करूया, जरा सगळी जरा पुढची सोय 10-20 वर्षाची झाल्यावर करूया, जरा सेटल झाल्यावर करूया. ते जे सेटल झालेले आहेत ते काही परत वर नाही आले, ते जिथे आहे तिथेच आहे. त्यामुळे मला असं फार सेटल होण्याची वाट बघू नका. ओके. असं सेटल कधीच होत नसते. एकच असतं शेवटचा दिवस सेटल होण्याचा, त्याच्या अलीकडे नाही काही सेटल होणार. आणि मग हा जो सगळा प्रवास आहे, मग पुढे म्हणतात की आता काय ठीक आहे, आता तर सुरुवातच आहे, जरा एकदा सगळं स्थिर स्थावर झाल्यावरती मग करूया. मग 40 नंतर मग म्हणतात जाऊ द्या एकदा जरा सगळ्या मुलाबाळांचं उरकूनच टाकू, त्यांचे लग्न विघ्न हे ते सगळं करत करत मग आता रिटायर झाल्यावरती करू छानपैकी मनासारखं. असं करत करत मरायचा दिवस येतो तरी जगणं सुरूच व्हायचं राहतंय. एका फिलॉसॉफरने म्हटलंय की वी आर जस्ट नॉट लिव्हिंग, वी आर जस्ट वेटिंग टू स्टार्ट लिव्हिंग. आम्ही फक्त वाट बघत असतो की जरा एवढं झाल्यावर छान जगायला सुरुवात करू. बरं, त्याचं कारण असं आहे की का जगायचं हेच आम्ही कधी शोधलं नाही, आणि मग कसं जगायचं याच्यातच अडकून राहिलोय सगळं. का जगायचं या प्रश्नाचा शोध घेणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ते कळणं, आणि ते कधी कळायला पाहिजे, ते मरायच्या दिवशी कळून उपयोग नाही, ते थोडं आधी कळलं तर त्याचा काहीतरी आनंद आणि उपयोग होईल.
काहीतरी तुमच्यापैकी किती लोक असे आहेत की ज्यांना छान बोलता येते? इकडे येऊन जरा हात वर करा, मला बघायचंय. बघते किती आहेत? 1 2 आहेत, 10 12 15 लोक दिसतात आहेत. ओके, छान बोलता येते तुम्हाला. ओके, ठीक. किती लोकांची अशी इच्छा आहे की मला छान वक्ता म्हणून होता आलं तर आवडेल, अशी इच्छा असणारे किती आहेत? जास्त दिसतात बरेच. ओके, बरं, ठीक ठीक. मला सांग, आता ही इच्छा कधीपासून आहे? आता मी म्हटल्यावर निर्माण झाली की आधीपासून आहे? आधीपासून आहे. साधारण या इच्छेचं वय किती आहे की मी छान वक्ता झालो पाहिजे, मला छान बोलता आलं पाहिजे? काय वय असेल या इच्छेचं साधारण? कधी आली असेल ही इच्छा पहिल्यांदा मनात? 2-3 वर्ष आधी, 8 वर्ष आधी, काहींच्या तर 25 वर्ष आधी आली असेल. 5वीत असताना, 7वीत असताना कोणाला तरी पाहिलं आणि असं वाटलं, अरे यार आपण भी एक दिन ऐसा करेंगे तो मजा आएगा. ओके, मला सांगा, हे 20 वर्ष 25 वर्ष इच्छा जी आहे ती अशी आपण टांगून ठेवली. हो, माझी इच्छा आहे ना, मला वक्ता बनायचंय, मला हे करायचंय, मी ना असं करणार आहे, तसं करणार आहे, हे सगळे असे टांगून ठेवले आपण. कधी येणार आपल्या आयुष्यात? त्याचा आनंद कधी मिळणार आहे? या इच्छा अशाच राहू द्यायच्या टांगलेल्या मरेपर्यंत? त्यातल्या निदान पूर्ण झाल्याचा आनंदाची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे. मला असं वाटतं आज रात्री झोपताना अशा तुमच्या ज्या इच्छा आहेत ना, त्यांची एक यादी करा कागद पेन घेऊन, की काय काय आपल्या इच्छा राहिलेल्या आहेत. ते तुमच्याच इच्छा आहे, मी म्हणतो म्हणून नाही. अशी की यादी करा आणि थोडंसं अनालिसिस करा त्याचं, की ही इच्छा किती वर्ष जुनी आहे. प्रत्येक इच्छेचं वय लिहा आणि ही इच्छा आजपर्यंत का बरं पूर्ण नाही होऊ शकली, काय अडचणी आल्या, आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठीची डेडलाईन ठरवा पुढची. किंवा पुढच्या वर्षी मी इथे स्टेजवरती असेल, पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी 2019 मध्ये, अशी डेडलाईन द्या काहीतरी प्रत्येक इच्छेला. आणि मग ती इच्छा पूर्ण करायसाठी काय करावं लागणार, जे मी आतापर्यंत नव्हतं केलेलं ते लिहून काढा आणि सुरुवात करा आजपासून. फक्त ती सुरुवात आजपासून करायला लागेल तरच होईल. आमचा एक मित्र आहे दिल्लीचा, अंशु गुप्ता म्हणून, काही ती नाव ऐकलेलं असेल. 2 वर्षापूर्वी मॅक्सेसे मिळालेलं त्याला. गुंश नावाची संस्था तो चालवतो. मासकॉम मधनं त्याने मास कम्युनिकेशन मध्ये पीजी केलेली आहे. खूप हाय फाय कॉर्पोरेट मध्ये वगैरे राहिले. आपण नंतर ते सगळं सोडून दिलं. त्याची 2 वाक्य मला एक सूत्र म्हणून नेहमीच आवडतात आणि नेहमी त्याच्या नावासहित त्याचा उल्लेख करत असतो. तो म्हणतो की 2 प्रश्न स्वतःला विचारा, काहीही करण्यासाठी किंवा न करण्यासाठी. पहिला प्रश्न आहे की अब नहीं तो कब, आणि दुसरा प्रश्न है मैं नहीं तो कौन. अब नहीं तो कब करेंगे, मरने के बाद, मरने के 1 दिन पहले, आज का नाही, आज करता आलं पाहिजे. आनंदी व्हायचंय तर आपल्याला आनंदी होण्यासाठी एकतर वाट बघावी लागते की या लेव्हलला गेल्यावर मला आनंद होईल. किंवा जर तुम्हाला विचारलं तुमच्या आयुष्यातला आनंदाचा प्रसंग किंवा क्षण सांगा, तर आपल्यापैकी अनेकांना 5-10 वर्ष मागे जावं लागेल. त्याचा अर्थ 10 वर्षात आनंदाचा क्षणच नाही आला, किंवा 10 वर्ष वाट पाहावं लागेल की हे झाल्यावर मी छान आनंदी होणार आहे. आनंदी होणं असं मग कधीतरी आयुष्यात एकदाच अनुभवावं असं अशी गोष्ट आहे का? माणूस शेवटी जगतो कशासाठी? अल्टिमेटली आनंदी होण्यासाठी जगतोय, आनंदी राहण्यासाठी जगतोय, होण्यासाठी नाही राहण्यासाठी जगतोय. आणि हे राहणं वर्तमान काळातलं असलं पाहिजे. नाव आत्ता या क्षणी मला आनंदी राहता येते का? अब नाही तो कब. जे काय करायचं ते आज का नाही करता यावं. आपण खूप साऱ्या चांगल्या गोष्टी अशा उद्यासाठी शिल्लक ठेवतो. दुसरी गोष्ट जी आहे तर मैं नाही तो कौन. मी नाही करणार तर कोण करणार? मलाच करायला लागणार. आनंद मला मिळवायचा आहे, सो इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. मला आनंदी राहायचंय तर ही जबाबदारी माझी आहे. मी दुसऱ्या कोणाला नाही म्हणू शकत की यांच्यामुळे मला आनंद नाही मिळत, हे असं झालं म्हणून मला आनंद मिळत नाही. असं असतं तर मला आनंद मिळाला असता. दिस इज ऍब्सोल्युटली
इररॅशनल, चुकीचं आहे. मला आनंदी व्हायचंय, माझी जबाबदारी आहे, मी आनंदी होणार. आणि त्यासाठी मग कोण करणार, तर मी करणार. मी वरती जोर देऊन करता आलं पाहिजे. हु विल डू इट, आय विल डू इट. या ठिकाणी आय सगळ्यात मोठा पाहिजे. कृतीच्या पातळीवरती आय सगळ्यात मोठा पाहिजे. बाकी सगळीकडे आय छोटा असला तर चांगलं. दुर्दैवाने आपला कृतीच्या पातळीवर आय छोटा असतो सगळ्यात. असं करायला पाहिजे कोणी, मी सोडून बाकी सगळ्यांनी. त्यामुळे सुरुवात ही आय पासून करता आली पाहिजे की मी करणार. आणि आपली इच्छा असो की नसो, दुर्दैवाने अशी व्यवस्था नाहीये की आपण आनंदी होण्यासाठी दुसरं कोणीतरी काहीतरी आपल्याला अपॉइंट करता येईल आणि तो करेल आपल्यासाठी. राम शेवाळकरांचा आमचा परिचय होता आनंदवनमुळे आणि या सगळ्यांमुळे. तर आधीमध्ये कधीतरी जाणं व्हायचं त्यांच्याकडे आणि गेले की छान मैफिल रंगायची, गप्पा गोष्टी अशा सगळ्या. त्यांना बरेच आरोग्याचे प्रश्न पण होते, डायबिटीज आणि बाकी सगळं. आणि त्यांना हे माहिती होतं की मी आरोग्य हा माझा अभ्यासाचा विषय आहे, जीवनशैली आणि आरोग्य. मग एकदा असंच गेलो असताना विषय निघाला आणि ते असं मला म्हणाले गमती की म्हणजे डॉक्टर आपल्याकडे जशी माणसं असतात म्हणे कामाला, की पोळ्या करण्यासाठी पोळीवाली बाई असते, भांड्यासाठी भांडेवाली असते, गाडी चालवायसाठी ड्रायव्हर असतो, तसा व्यायाम करायला एखादा माणूस नाही ठेवून देतात. कर वा तू व्यायाम, 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये महिना घे आणि व्यायाम कर. मला वाटतं हे जे आहे ना त्याच्यामधलं गर्भितार्थ की असं नाही शक्य. तुम्ही 5 नाही 10 लाख रुपये रोज दिला तरी असा व्यायाम करायसाठी माणूस नाही ठेवता येणार. तसंच आनंदाने मला जगण्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी अपॉइंट नाही करता येणार. ती जबाबदारी माझी असेल. आय शुड बी रिस्पॉन्सिबल. मला स्वतःला ती जबाबदारी घ्यायला लागेल माझ्या आनंदाची. कुठल्या जगाला म्हणून किंवा परिस्थितीला म्हणून मी आनंदी नाही होऊ शकणार आहे, ते मलाच करावं लागणार आहे मला जर आनंदी राहायचं तर. अदरवाईज चॉईस, तुम्ही निवड काही पण करू शकता. म्हणजे या ठिकाणी विस्तव ठेवलेला आहे, विस्तवाला हात लावायचा की नाही ही चॉईस तुमची आहे. पण विस्तवाला हात लावेल आणि भाजणार नाही असं नाही म्हणा, हे निसर्गाच्या विरुद्ध आहे. असं नाही होत. काय करायचं तो निर्णय आपला असू शकतो, त्याचे परिणाम आपल्या हातामध्ये नसतात. यू कांट डिसाइड द कॉन्सिक्वेन्सेस, यू कॅन चूज. तुम्ही निर्णय तुमचा असू शकतो काय करायचं काय नाही ते, त्याचे परिणाम तुम्ही नाही ठरवू शकत काय आहे तर. आणि मला असं वाटतं हे जर आपल्याला कळलं एकदा आणि त्याची सुरुवात आजपासून करता आली तर मग आणखीन काय वेगळं असेल आयुष्यामध्ये. आपण काय करतो आहे, आपली कमाई किती आहे, आपलं घर किती मोठं आहे, आपला पेपरमध्ये फोटो छापून येतो का, आपल्याला किती लोक वावा करतात, या सगळ्यांची गरज नाही राहणार ते सगळं करायचं असेल तर. आणि ते मला वाटते शोधता येणं हे माणसाच्या जगण्यामागचा हेतू असेल. आपल्याला हे माहिती आहे की प्रत्येकाला त्याच्या थंब इम्प्रेशन वरनं ओळखता येते. प्रत्येकाचा अंगठाचा ठसा वेगळा आहे. आता सगळ्यांचे आधार कार्ड आले, आधार कार्डामध्ये काय घेतलेले आपले बायोमेट्रिक्स मध्ये काय काय घेतलेलं आहे आपलं, समजा अंगठ्याचा ठसा घेतलेला आहे, आपल्या प्युपिल्स, आपल्या बुबुळाचा रंग आणि रचना घेतलेली आहे. त्याच्यावरनं प्रत्येक माणूस 700 कोटी मधला वेगळा ओळखता येतो की हा वेगळा कोण आहे. तर त्याच्याही पुढे गेलो आपण तर डीएनए मॅपिंग, फक्त डीएनए वरनं ओळखता येते की ही व्यक्ती कोण आहे. याचा अर्थ काय तो आपण लक्षात नाही घेतलेला. याचा अर्थ माझ्यामध्ये असं काहीतरी आहे जे अख्ख्या जगातल्या 700 कोटी लोकांमध्ये नाही आहे. सो दॅट इज माय युनिकनेस. ते माझं वेगळेपण आहे आणि ते आपल्यापैकी प्रत्येकामध्ये आहे. प्रत्येकामध्ये आहे. ते फक्त ते अंगठ्याच्या ठसा आणि बोबळाच्या रचनेपुरतं मर्यादित नाहीये. आपल्या व्यक्तित्वामध्ये पण आहे ते, आपल्या पर्सनॅलिटीमध्ये पण आहे, आपल्या जगण्यामध्ये पण आहे ते. त्याचा शोध घेता येणं हा माणसाच्या जगण्याचा हेतू असू शकतो की व्हॉट इज युनिकनेस ऑफ माय सेल्फ. माझ्यामधलं काय आहे असं वेगळेपण
जे अख्ख्या जगात नाहीये कोणामध्ये, त्याचा शोध मला असं वाटतं एका बाजूने जर घेता आला तर सगळ्या स्पर्धा आणि त्याच्या पोटी निर्माण होणारा ताण संपून जाणार. आणि मग मला हे कळलेलं असेल की दिस इज माय युनिकनेस, ही माझी स्पेशालिटी आहे, ज्याची बरोबरी जगातले 700 कोटी लोक नाही करू शकत. ते एकदा जर माणसाला कळलं तर मग स्पर्धा आणि बाकी सगळ्या गोष्टी आपोआपच संपून जाणार. त्यामुळे तो शोध एका बाजूला घेता येणं, आणि दुसऱ्या बाजूला एवढी सगळी विविधता असताना आपल्याला माहिती आहे की आपल्या सगळ्यांमध्ये काहीतरी समानतत्व वास करते. देयर इज समथिंग कॉमन अमंग्स्ट अवरसेल्फ. आपल्याला माहिती आहे की आपले सगळे, कोणी हिंदू मुस्लिम बुद्ध असेल, लहान असेल मोठा असेल, स्त्री असेल पुरुष असेल, काळा असेल गोरा असेल, आफ्रिकेतला असेल ऑस्ट्रेलियातला असेल भारतातला असेल चीन असेल पाकिस्तान असेल, आतंकवादी असेल संत असेल, सगळ्यांचा ब्लड ग्रुप जे आहेत रक्तातल्या पेशी ह्या समान आहेत. त्याशिवाय कितीतरी गोष्टी अशा आहे की आपल्यामधल्या एकच आहे. केमिस्ट्रीचा जर आपण थोडासा विचार केला, पेरियडिक टेबल, किती मूलद्रव्य आहेत एलिमेंट सगळे? 118 19 जे काय असतील ते. मला सांगा आपण जे काय बनलेलो आहोत ते सगळे या मूलद्रव्यांपासून आहे, याच्या व्यतिरिक्त काही आहे आपल्यामध्ये? म्हणजे माझ्यामध्ये आहे तेच झाडामध्ये आहे, तेच मूलद्रव्य आहेत. झाडांमधली वेगळी आहेत का? नाहीये. त्याचं कॉम्बिनेशन वेगवेगळं असेल कदाचित, 6 कार्बन 2 हायड्रोजन 4 ऑक्सिजन असा फरक असेल, पण बेसिक कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन तेच कुठल्याही प्राण्यामध्ये आहे, तेच कुठल्याही अगदी लाकडाचा पण विचार केला आपण ज्याला निर्जीव वस्तू म्हणतो त्याच्यामध्ये पण तेच आहे. याचा अर्थ आम्ही सगळे जे बनलेले आहोत ते केमिस्ट्रीमध्ये शिकतो आपण एलिमेंट्स त्याच्यापासून बनलेलं आहे. मग माझ्यामधला कार्बन, एखाद्या झाडामधला कार्बन, एखाद्या गायीमधला कुत्र्यामधला कार्बन हा सुद्धा एकच आहे. त्यामुळे एवढी माणसांना दिसत असताना पण आपल्यामध्ये काहीतरी समानतत्व वास करते, याचा शोध दुसऱ्या बाजूने घेणं. जे आपल्या प्राचीन आध्यात्मिक परंपरांनी सांगितलं होतं, जड आणि चेतन जे म्हणतो आपण, सजीव आणि निर्जीव जे म्हणतो आपण, या दोन्हींमध्ये शेवटी काहीतरी कॉमन गोष्टी आहेत, एकच गोष्टी आहे. त्यामुळे त्या कॉमन गोष्टींचा शोध घेता येणं दुसऱ्या बाजूला, ते माणसाच्या जगण्यामागचा हेतू असू शकतो. का जगायचं? एक तर माझ्यामधली विशेषता काय आहे ते शोधणं, ज्याला परत मॅनेजमेंट मध्ये असं म्हणतात. आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल कुठल्याही क्षेत्रात, तुम्हाला छान व्यवसाय करायचा, तुम्हाला छान अधिकारी बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं, तरी पण ज्याची गरज असते त्याला मॅनेजमेंट मध्ये म्हणतात स्वॉट अनालिसिस, स्ट्रेंथ विकनेसेस अपॉर्च्युनिटी थ्रेट्स. असं अनालिसिस जर आपल्याला करता आलं की माझ्यामध्ये काय स्ट्रेंथ आहेत, माझ्या विकनेसेस काय आहेत, हे तर फार बरोबरच्या गोष्टी झाल्यात. त्याच्या पुढचा पार्ट जो येईल तो मग स्वतःच्या युनिकनेसचा शोध घेणं. पण हे जर शोध आपल्याला आपल्या स्वतःचा जर लागला, आपण आपल्या स्वतःलाच नाही ओळखलेलं आज, आणि म्हणून मग आपल्याला जगताना काय म्हणू त्याला समरसून जगणं ज्याला म्हणता येईल, असं आपल्यापैकी फार कमी लोकांना जगता येते आयुष्यात. साधारणपणे मला सांगा, तुम्ही जे काय काम करता दिवसभरामध्ये, कोणी डॉक्टर असतील, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, सकाळी उठल्यावरती तुमची बॅटरी केवढी चार्ज असते आणि संध्याकाळी ऍट द एंड ऑफ द डे बॅटरी चार्जिंगची लेवल, दोन्हींमध्ये काही फरक असतो? सकाळची आणि संध्याकाळची. शाळेमध्ये जाताना आणि शाळा सुटल्यावरती काय फरक असतो? बॅटरी डाऊन झालेली असते की चार्ज झालेली असते? बॅटरी डाऊन झालेली असते. दिवसभर जे काय करतो आपण त्यातनं आपली बॅटरी डाऊन होते, बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की गाडीला पण बॅटरी असते. आता जर गाडी महिनाभर चालवलीच नाही तर काय होते? बॅटरी डाऊन होते की चार्ज होते? डाऊन होते. आणि गाडी जर चालवत राहिली तर बॅटरी चार्ज होते, है की नाही? कल्पना करा, आता आपली जी बॅटरी आहे, आपण दिवसभर जे काय करतो ते केल्याने चार्ज व्हायला पाहिजे की डाऊन व्हायला पाहिजे? गाडीप्रमाणे चार्ज व्हायला पाहिजे. पण आपल्यापैकी मेजॉरिटी लोकांची बॅटरी डाऊन होते. त्याचा अर्थ गाडी चालून राहिली आणि बॅटरी डाऊन होऊन राहिली. असं जर घडलं कारच्या बाबत तर काय करावं लागते?
ताबडतोब गाडी गॅरेजला लावा लागते, सगळी कामं बंद करून. इट्स अ मेजर फॉल्ट. दुर्दैवाने 99.99% लोकांमध्ये हा फॉल्ट आहे आपल्यामध्ये. ते आपण जे काय करतो, मग घरातली कामं असतील, अजून काय असतील, जे काय केलं तर संध्याकाळला आपली बॅटरी डाऊन झालेली असते. आणि मग ती बॅटरी चार्ज करायसाठी आपल्यापैकी काहींना काही वेगवेगळ्या गोष्टींचा आधार लागतो. काहींना हे लागते, काहींना हे लागते, काहींना आणखीन काय लागते. तशा बॅटरी चार्ज नाही होत. आपण जे काय करू त्यातनं आपली बॅटरी चार्ज होईल असं जर आपल्याला करता आलं आपलं रुटीन, तर मग सकाळी पण फुल चार्ज आहे, संध्याकाळी पण फुल चार्ज आहे. मग थकणार नाही माणूस. असं नाही होऊ शकत की माणूस थकतोय म्हणून. असं म्हणतात की फटीग जो असतो, थकवा जो असतो, तो मानसिक असतो खूप साऱ्या प्रमाणात. शारीरिक थकवा फार कमी असतो कंपॅरेटिव्हली. मनाने आपण थकतो लवकर. समजा तुम्ही खूप थकलेले आहात आता दिवसभर आणि तुमचा खूप जुना मित्र मैत्रीण आली, मग काय होते त्यावेळेस? होते बॅटरी चार्ज आपोआप. मग रात्रभर लागले तर गप्पा मारता येतात, है की नाही? याचा अर्थ आपल्यामध्ये क्षमता आहे, पण आपण मनाने थकलोय. आज आपल्यापैकी मेजॉरिटी लोक असे मनाने थकलेले आहेत आणि म्हणून आपल्या चेहऱ्यावरचं चैतन्य पण संपलं. म्हणून आपल्याला आनंद पण नाही घेता येत जगण्याचा. जगण्याचा आनंद, मस्ती, चैतन्य या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि हे नसेल तर मग कशासाठी जगायचा हा पण विचार आपल्याला करावा लागेल. दुर्दैवाने काय झालंय की आपण आपलं आयुष्य अशा काही छोट्या गोष्टींसाठी उधळून दिलंय. एक, आपण आपलं आयुष्य उधळून दिलंय थोडंसं पैशांसाठी, नोटांसाठी, करन्सीसाठी. खरं या करन्सीचा किती उपयोग होतो माहिती नाही. म्हणजे आज आपण रोज पेपर वाचलं की घोटाळे ऐकतो की इतके कोटी, इतके हजार रुपये वगैरे वगैरे सगळे. मला आश्चर्य वाटते की एवढे सगळे रुपयांचं काय करत असतील लोक. म्हणजे प्रॉब्लेमच आहे खरं खूप मोठा. आज आपल्या देशामध्ये 2 वर्ग आहेत. एक वर्ग असा आहे की ज्यांच्याकडे पैसा नाही म्हणून प्रॉब्लेम आहे. एक वर्ग असा आहे की ज्यांच्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसा आहे म्हणून प्रॉब्लेम आहे. निसर्गाचा नियम काय आहे? एनिथिंग इन एक्सेस इज टॉक्सिक. गरजेपेक्षा कुठलीही गोष्ट जास्त झाली तर ती विष होते. तुम्हाला माहिती आहे की ब्लड शुगर जर वाढली गरजेपेक्षा जास्त, डायबिटीस मध्ये जसं होते, त्यांनी माणूस कोमात जातो आणि त्यांनी माणूस मरू शकतो. ब्लड प्रेशर वाढलं तरी माणूस मरू शकतो, बरोबर आहे? तसंच वजन जास्त असलं तरी माणूस मरू शकतो. सो आपल्याला हा विचार करायला लागेल. पैशांच्या बाबत पण तसंच आहे. पैसे गरजेपेक्षा जास्त झाले तर ते टॉक्सिक बनतात, विषारी बनतात. त्यामुळे आपल्याकडे आज साधारणपणे 40% जे वेल टू डू लोक आहेत, 40-50%, त्या लोकांना, आपल्या घरातल्या मुलांना, मध्यमवर्गीय अपर मिडल क्लास फॅमिली मधल्या मुलांना हे शिकवायची गरज आहे की कमावलेले पैसे कसे आणि कुठे खर्च करायचे. त्यांना हे शिकवायची गरज नाही की पैसे कसे कमवावेत. ते आहे त्यांच्याकडे स्किल. कमावलेले पैसे कसे आणि कुठे खर्च करायचे हे जर त्यांना नाही शिकता आलं तर ते प्रॉब्लेम मध्ये येतात. जे आज आपल्याला दिसते, IT सेक्टरमध्ये दिसते आपल्याला सगळीकडे. सुरुवातीलाच काय 5-10 लाखाचे पॅकेजेस मिळतात. दोघं नवरा बायको काम करणारे असतील तर 10-20 लाख रुपये वर्षाचे घरात येतात. पण याचा जर प्रॉपर वापर जर नाही करता आला तर मग ते कुठे जातात आपल्याला दिसते, त्याची परिणाम काय होतात. तर त्यामुळे पैशांसाठी माणसाने आयुष्य एक्सचेंज नको करायला. आयुष्य एकदाच मिळते. हे पण आपल्याला माहिती नाही की किती दिवस असणार आहे आपले आयुष्यातले, किती दिवस शिल्लक आहेत आपले अजून. आपण हे गृहीत धरलोय की नाही आपण अजून मरणारच नाही हो. असं म्हणतात, सगळ्या संतांनी सांगितलं की मृत्यू जर डोळ्यासमोर ठेवता आला आपल्याला तरच खऱ्या अर्थाने जगता येते आपल्याला. मी जसं सांगितलं की मला माझ्या स्वतःच्या संदर्भामध्ये थोड्या काही गोष्टी ज्या कळल्यात. एक तर मी नागपूरवरनं MBBS झालो. मी एका खेड्यातला आहे. ते सिंदखेड राजा आता जसं अंबड असेल, त्या काळात जसं अंबड असेल तसंच सिंदखेड राजा असेल. 7-8 हजार वस्तीचं गाव होतं. तालुका नंतर झाला. माझ्या घरी पण एक लोअर मिडल क्लास फॅमिली बॅकग्राऊंड. आई 4था वर्ग, वडील 9वा-10वा वर्ग शिकलेले. घरी दुकान होतं. त्या काळामध्ये काही फार कोणी असं मार्गदर्शन करणारे बिरणारे पण नव्हते. 10+2 ची माझी पहिली बॅच. 75 साली 10वी झालो, 77 साली 12वी झालो. सुदैवाने अभ्यासामध्ये चांगला होतो, त्याच्यामुळे मग
थोडं गुणवत्ता यादीत आलो, 2-3 विषयामध्ये पुढे राहता आलं. आणि मग काय करायचं, तर तेव्हा काही हे सगळे प्रायव्हेट कॉलेजेस वगैरे सुरू व्हायचेच होते, गव्हर्नमेंट कॉलेजेसच होते आणि सगळ्या ऍडमिशन मेरिट बेसिसवरती व्हायच्या फक्त. तर विदर्भामध्ये 3च कॉलेजेस होते. आमचं सिंदखेडराजा विदर्भात येत असल्यामुळे त्यामुळे जे सगळ्यात इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे जे टॉप मोस्ट कॉलेज होते दोन्हीकडे मला ऍडमिशन मिळत होती. काय करावं काही फार कळत नसते त्या वयात. कोणीतरी काहीतरी सांगितलं की आपल्याला असं वाटतं आपणही असंच करावं, रोज बदलत राहते जो भेटला त्याच्याप्रमाणे. आणि मग सगळे म्हणाले की आता इंजिनिअरिंगला काही भाव नाही, डॉक्टर हो, म्हणून डॉक्टर झालं. एवढंच बाय ऍक्सिडेंट. फार काही अक्कल होती आणि फार विचाराने इकडे आलो असं नाहीये. पण सुदैवाने जी वाचनाची आवड होती लहानपणापासून, म्हणजे मला आठवते की अगदी 9व्या वर्गात असताना पण ती अगदी त्या काळात जी 100-150 पानांची पुस्तकं यायची, झुंजार, काळा पहाड, रहस्य कथा, अशी फालतू पुस्तकं तीच असायची गावात उपलब्ध फार फार. तर ती पुस्तकं पण वाचायचो. आणि अशी 100-1 पुस्तकं तरी 10व्या वर्गात असताना वाचली असती. त्या घरी किराणा दुकान होतं तर रद्दीचे गठ्ठे असायचे, ते जुने रद्दीचे गठ्ठे सोडायचे, त्यातले जुने पेपर वाचायचे. त्या वाचनाचा फायदा जो झाला तो मला 10व्या वर्गामध्ये मराठी विषयामध्ये झाला आणि बोर्डामधनं पहिला आलो, नागपूर बोर्डातून. मला वाटतं की फक्त ते 10वीच्या पुस्तकाच्या वाचनाने नाही आलं. आपल्याला हे माहिती आहे की आपल्या वाचनाने आपली व्होकॅब्युलरी, शब्द भांडार समृद्ध होते आणि एक्सप्रेशन पण तुमचं सुधारते आपोआपच. त्याचा मला फायदा झाला. तीच वाचनाची सवय पुढे मेडिकल कॉलेजला गेल्यानंतर थोडीशी, मी जो म्हणालो, हा स्वतःचा शोध सुरू झाला. कारण मी खेड्यातला आलेलो, मराठी माध्यमातून शिकलेलो. माझ्या बरोबर 200 जे नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जी आमची बॅच होती 200ची, त्यातली बरीच मुलं मुली हे शहरातून आलेले, कॉन्व्हेंट इंग्रजी माध्यमातून आलेले. आणि मग त्यांच्याशी तुलना करताना मला असं वाटायचं आपण फारच गैरविते होत. आपल्याला धड इंग्रजी बोलतायत ना धड मराठी बोलतायत. कम्युनिकेशन म्हणून नाही, पर्सनॅलिटी म्हणून नाही. त्यामुळे खूप सारे कॉम्प्लेक्सेस न्यूनगंड मनात होते, जे खेड्यातल्या मुलांच्या बहुतेकांच्या मनात असतात. आणि मग या सगळ्या न्यूनगंडाशी लढता लढता किंवा आपलं पण काहीतरी स्थान असलं पाहिजे बा, मग आपलं पण काहीतरी जरा काय म्हणू त्याला युनिकनेस असला पाहिजे. म्हणून मग एरवी सगळे लोक जे काय प्रयत्न करतात ते सगळे प्रयत्न मी पण त्या काळात केले. आमच्या काळात अमिताभ बच्चन आमचा हिरो होता. जस्ट सुरुवात झाली होती अमिताभची. राजेश खन्ना होता तेव्हा. जंजीर वगैरे जी सिनेमे आहेत तेव्हा मग ती बेल बॉटमची फॅशन होती तेव्हा आमच्या काळात. तर मी त्या काळात मग त्या सगळ्या फॅशन करून बघितल्या. त्या काळातले कॉस्मेटिक, मला वाटतं फेअर अँड लवली वगैरे निघायचं असेल बहुतेक, इमामी वगैरे असेल फार तर तेव्हा. ते सगळे वापरून बघितले. ते आपलं पण इम्प्रेशन पडलं पाहिजे असं वाटायचं ना. जर आपण फारच खेळवळ दिसतो बा, फारच नेंबळ दिसतो. सुदैवाने लवकर लक्षात आलं की या सगळ्यांमुळे काही फार फरक पडत नाही. दिसण्यापेक्षा असण्याने फरक पडतो हा शोध लागला. बीइंग नॉट बाय सीइंग. आणि मग बीइंग जर असेल, असणं जर असेल, तर मग आपल्याला आपल्या आतल्या व्यक्तित्वावरती आपल्याला काम करायला लागेल हे कळलं. आणि असं लक्षात आलं की बाह्य व्यक्तित्व आपण काही फार बदलू शकत नाही. माझा जो काय रंग आहे, माझी जी काय उंची आहे, जी काय माझी नाकातोंडाची हनवटीची ठेवण असेल, दॅट आय कांट चेंज. कितीही प्रयत्न केला तरी. मग मी काय बदलू शकतो, तर मी माझी इंट्रिन्सिक आतली पर्सनॅलिटी बदलू शकतो. चेहरा कदाचित सुंदर नसेल पण मी माझं मन सुंदर करण्यासाठी प्रयत्न तर करू शकतो नक्कीच. तो शोध लागला आणि मग त्या शोधामधनं जी वाचनाची आवड होती ती थोडीशी मग विवेकानंद कडे वळली. मला आठवते तेव्हा घरून मला एक ड्रेस घ्यायसाठी 150 रुपयाची मनी ऑर्डर आली होती. मनी ऑर्डरने चालायचे तेव्हा कारभार सगळे. आणि मग मी विचार केला की आपल्याकडे 5-7 ड्रेस तर आहेतच ऑलरेडी. वडिलांनी पैसे पाठवले, ते ड्रेससाठी कशाला खर्च करायचे. मला पुस्तकांची आवड होती त्याच्यामुळे त्यावेळेस विवेकानंदांची ग्रंथावली सगळं वाङ्मय 4000 पानं जवळपास, 400 पानांचा एक खंड, असे 10 खंड निघाले होते आणि 130 रुपये त्याची किंमत होती. आणि मग तेव्हा मी विचार केला की 150 रुपये हे ड्रेसवरती खर्च न करता पुस्तकावरती खर्च करावे. आणि त्यामुळे ड्रेस न घेता ते 130 रुपयाचे 10 विवेकानंदांचे ग्रंथ विकत घेतले, ते वाचले. आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्या 130 रुपयांनी आयुष्य बदललं. आयुष्य बदलायला काही फार पहाड नाही उचलायला लागलं.
छोट्या छोट्या गोष्टी करायला लागतात. त्या छोट्या गोष्टी पकडता आल्या पाहिजेत आपल्याला आणि त्या करता आल्या पाहिजेत. मग पुढे गांधी, विनोबा, साने गुरुजी आणि खूप वाचलं, ज्ञानेश्वर, तुकाराम, गाडगे बाबा आणि असं सगळं. रामकृष्ण मठाची मोठी लायब्ररी होती आमच्या कॉलेजच्या जवळ. ही सगळी लायब्ररी आम्ही मित्रांनी, मागच्या वर्षी तुमच्याकडे येऊन गेले डॉक्टर रवी कोल्हे, रवी आणि मी वर्गमित्र, आम्ही अगदी त्यामुळे एका जीवाचे असं म्हणता येईल, 2 शरीर 1 जान अशी आमची मैत्री त्या काळातली सगळी. तर वाचनाने एक पक्की बैठक तयार झाली मला माझ्या आयुष्यात. या सगळ्या ज्या थोड्या मोठ्यांचं जे काय वाचलं त्याचा फायदा झाला. दुसरा मला जो उपयोग झाला तो त्या काळात जी जिवंत आदर्श आहेत ज्यांना प्रत्यक्ष पाहू शकतो अशांपैकी बाबा आमटे, यदुनाथ थत्ते आणि मग बाकी बरेच असे आम्ही शोधत होतो. थोडं काहीतरी वेगळं करणारं कोणतरी असलं कळलं की जायचं आणि त्यांना जाऊन त्यांचं डोकं खायचं. तो उद्योग आम्ही मित्रमंडळीने केला त्यावेळेस. असे खूप सारे उपद्व्याप त्या काळात केले. 1980 साली पहिल्यांदा आनंदवनात गेलो मी. बाबांशी परिचय झाला आणि मग वेगवेगळ्या वेळी येणं जाणं होत राहिलं. आणि मग जे वाचनाने पक्की झालेली बैठक होती ती आणखीन फर्म झाली, पक्की झाली. आणि तिसरं म्हणजे मग आमच्या मित्रांचा जो ग्रुप होता, मी जसं म्हणालो रवी आणि आणखीन पण इतर मित्र, मेडिकल मधले आणि बाहेरचे पण. त्या 3 कारणांमुळे मग फायनल MBBS पर्यंत माझं असं ठरलं की मला काय नाही करायचं, पुढे काय करायचं हे तर माहिती नव्हतं, पण काय नाही करायचं एवढं पक्क झालेलं होतं. त्यातलं एक हे होतं की पैशांसाठी आपलं आयुष्य एक्सचेंज नाही करायचं. पण आयुष्य एकदाच मिळते म्हणतात, परत मिळणार नाहीये. आणि हे इतकं मूल्यवान आहे की हे कागदी नोटांसाठी एक्सचेंज करण्यालायक नाहीये. मला माझ्या मनासारखं जगायचंय, मला माझ्या आनंदासाठी जगायचंय. मग मी पैशांच्या फार मागे लागणार नाही. पैशांच्या फार मागे लागलो तर कदाचित ते करता येणार नाही. ही गोष्ट फार लवकर स्पष्ट झाली. आणि म्हणून मग जरा आपल्या गरजा कशा कमी करता येतील असा प्रयत्न केला. आणि मग या सगळ्या प्रवासात शोध घेता घेता गुजरातमध्ये 1 वर्ष राहिलो. तिथे असतानाच माझं लग्न झालं. माझी मिसेस पण इकडे आलेली आहे. नंतर मग मानहट म्हणून एक छोटं गाव अमरावती जिल्ह्यातलं 1200 वस्तीचं, तिथे 10 वर्ष राहिलो, 9 वर्ष. मग चांदूरबाजार एक तालुक्याचं ठिकाण 25,000 वस्तीचं, तिथे 12 वर्ष राहिलो. साधारणपणे 22 वर्ष आदिवासी आणि ग्रामीण भागात राहून काम केलं. जे काय आहे ते लोकांचे काय अडचणी आहेत. कारण मला असं वाटतं की पुढे जास्त शिकून फार कमी लोकांच्या उपयोगी पडण्यापेक्षा आता आहे ज्ञानावरती आपण जरा जास्त लोकांच्या उपयोगी पडू शकतो. फॉर्च्युनेटली फायनल MBBS ला मला चांगले मार्क होते, त्यामुळे निदान मेडिसिन पासून अनेक विषयांमध्ये मला PG सहज मिळत होतं. पण मला असं वाटलं की ते नाही करायचं मला. आता हे घरच्यांपासून बाकी सगळ्यांच्या दृष्टीने वेडेपणा होता की ते विचारायचे मग दुसरं काय करणार. मी म्हणायचो ते माहिती नाही. मग ते सगळे म्हणायचे की आता पूर्णच याचे सगळे अटेच दिले झालेले, काही गॉन केस आहे, आता काही उपयोगी नाही फारसं सगळं. पण सुदैवाने या सगळ्या प्रवासामधनं मग जे काय कळत गेलं आणि मग करत गेलो. फक्त मी जे म्हणालो ते की फार लांबचा विचार नाही करायचा. आपल्याला वाटलं पटलं बस भिडायचं त्याला, जे काय आहे ते. फार मोठ्या गोष्टी केल्या, भव्य दिव्य गोष्टी केल्या असं अजिबात माझा दावा नाही. छोट्या छोट्या गोष्टी केल्या, पण जे काय केलं ते जीव ओतून केलं, एवढं नक्की मी तुम्हाला सांगेन. आता मी जर तुमच्याशी बोलतोय तर मी फक्त तुमच्याशीच बोलतोय, बाकी सगळं जग मी विसरलेलो असतो. दुसरं काही मला आठवत नाही त्यावेळेस. कुठलंही काम असेल, छोटं पण काम असेल, घरचं असेल, एखादं मशीन खोललं असेल, काही पण करत असेल मी, त्यावेळेस मी जग विसरलेलो असतो. म्हणजे मला असं एका जागी बसून कधी डोळे बंद करून ध्यान करणं मला कधी जमलं नाही. मी सगळ्या गोष्टी करून बघितल्यात, विपश्यनेपासून सगळ्या ठिकाणी जाऊन आलो, पण मी असं फार स्वतःवरती जबरदस्ती नाही केली कधी. मला माहिती नाही की मग कदाचित गरज पण नाही वाटली त्याची त्या अर्थाने करण्याची. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी समरसून करणं हे जास्त महत्वाचं वाटते मला. आणि खास करून 50 नंतर मला आणखीन तो शोध जो होता तो पक्का लागला की मला काय नाही करायचं हे जसं मी म्हणालो असं करत करत हळूहळू मग काय करायचं याच्याकडे मला वळता आलं. आणि त्यामध्ये मला जो उपयोग झाला, मी मगाशी तुम्हाला व्हिक्टर फ्रँकलचं उदाहरण दिलं, त्या अर्थाच्या शोधात पुस्तकाचं मॅन सर्च फॉर मीनिंग, त्याचा मला उपयोग झाला. आणि मग मला माझ्या जगण्याचं कारण काय आहे ते जरा जास्त स्पष्ट झालं. दुसरं आणखीन एक राजीव वीज म्हणून एक हाँगकाँगला
पर्सनल कोच म्हणून आहे. तर त्यांच्यासोबत मी एक ट्रेनिंग प्रोग्राम केला. राजीव बीच खूप हायफाय एशिया हेड, ग्लोबल हेड वगैरे कॉर्पोरेटमध्ये राहिलेला आणि 35-40 वर्ष वय झाल्यानंतर त्याला वाटलं आपलं आयुष्य फक्त एवढ्यासाठी आहे का? आज या विमानातून या फ्लाईटमधून त्या फ्लाईटमध्ये आणि आज हे 7 स्टार हॉटेल, उद्या ते 7 स्टार हॉटेल, यासाठीच आपलं आयुष्य आहे का? एक दिवस सगळं सोडून दिलं आणि घरी बसला येऊन. आणि मग मला काय करायचं आता पुढच्या आयुष्यात याचा शोध घेतला त्यांनी. मग त्यांनी ठरवलं की मला आता माझ्या स्वतःच्या साठी आयुष्य जगायचं. आतापर्यंत मी इतरांसाठी करत होतो, कंपनीला नफा मिळवून द्यायसाठी, मालकाला आणखीन जास्त श्रीमंत करण्यासाठी. आता ते नाही करणार मी. आता मला माझं आयुष्य समृद्ध करायचंय, श्रीमंत नाही करायचं, समृद्ध करायचंय. आणि त्याच्या मागे लागला. तर तो एक ट्रेनिंग प्रोग्राम पण घेतो असा पर्सनल कोच म्हणून, त्यांच्यासोबत एक केला आणि त्यांनी मला आणखीन त्यातला तो शोध जो आहे तो पक्का झाला. आणि मग साधारणपणे 50 नंतर मी काउंटडाऊन सुरू केलं आपल्या आयुष्याचं. मला वैद्यकशास्त्राच्या अभ्यासातनं आणि तो माझा अभ्यासाचा विषय म्हणून हे कळलेलं आहे की माणसाची शरीर रचना 120 वर्ष जगण्यासाठी बनलेली आहे. 120 वर्ष. आणि तरुण म्हातारे न होता मी माझ्यासाठी टार्गेट ठरवलंय की 100व्या वर्षापर्यंत तरी मी काम करणार आहे. तोपर्यंत म्हणणार नक्कीच नाही का. आणि मग तेव्हापासून काउंटडाऊन सुरू केलं की आता आपल्या हातात किती वर्ष शिल्लक राहिली. 52व्या वर्षी 52 वर्ष मला पूर्ण झाले. 7 मे माझा वाढदिवस येतो. त्याच्या आधी कधी वाढदिवस फार असा लक्षात ठेवला नाही, कारण तो काही असा स्वभाव नाही साजरा करण्याचा, सेलिब्रेटिव्ह नेचर नाही आहे. पण आता दरवर्षी माझा स्वतःचा वाढदिवस लक्षात ठेवतो आणि इतरांनाही लक्षात आणून देतो. बऱ्यापैकी सोशल मीडियावरती मी ऍक्टिव्ह आहे. माझा सगळ्यात जास्त संपर्क आहे तो काळ्या केसवाल्या मुला-मुलींशी आहे. त्यामुळे फेसबुक वरतीच मला जवळपास 20,000 फ्रेंड्स, फॉलोअर्स आहेत. व्हॉट्सअपचे माझ्याकडे जवळपास 8,000 मित्रमंडळी व्हॉट्सअप वरती आहे. आणि ही नुसती ड्राय डेटा नाहीये, त्यातल्या बहुतेकांना मी पर्सनली ओळखतो आणि ते पण मला ओळखतात सगळे. तर मग मी 52व्या वर्षी पहिल्यांदा मला आठवते मी लिहिलं, 2000 माझ्या मित्रांना एक पत्र पाठवलं लिहून, 5 रुपयाचं तिकीट लावून जवळपास. आणि त्यात मी लिहिलं की आता मी 52 वर्षाचा पूर्ण होतोय. त्याचा अर्थ माझ्या हातामध्ये फक्त 48 वर्ष शिल्लक आहे, फक्त अंडरलाईन. आय एम हॅव्हिंग ओनली 48 इयर्स. आणि त्यामुळे आता माझ्याकडे फार वेळ घालवण्यासाठी वेळ शिल्लक नाही आता. आता मी जरा हा सगळा वेळ मला जे काय करायचं त्याच्यामध्ये जास्त फोकस्ड आणि जास्त चांगल्या प्रकारे युटिलाइज करू शकतो. आणि त्याच्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटतं की अरे तू चांगलं काम करतोय, आमची पण इच्छा आहे पण आम्हाला नाही जमलं, तर म्हटलं आता वाट नका बघू, जरा उतरा. किती दिवस असं काठावर बसून टाळ्या वाजवणार, अरे छान छान छान, जरा येऊन बघा तर खरी आनंद काय असतो तर हे सगळं उतरण्याचं. त्यामुळे हा काउंटडाऊनचा कन्सेप्ट सुरू झाल्यानंतर मी थोडस, आधी जो माझा स्वभावात नव्हता अग्रेसिव्हनेस, थोडस माझ्या सगळ्या जवळच्या लोकांना खेचायला लागलो. जरा अनुभव तर घेऊन बघा जरा कसं असते हे. वाटलं तर ठीक आहे कंटिन्यू करा. आणि मग दरवर्षी आता सगळं करतो. त्यामुळे 7 मे 2061 माझा 100वा वाढदिवस असणार आहे आणि त्याचं निमंत्रण पण तुम्हाला देऊन टाकतोय. त्यामुळे आता हल्ली मी सगळ्या कार्यक्रमांमध्ये ते निमंत्रण देऊन टाकतो. माझी इच्छा आहे की खूप लोकांनी यावं त्याला. आणि तुम्ही आला तर मला आनंदच होईल. फक्त आता एकच करावं लागेल तुम्हाला, तोपर्यंत तुम्हाला जिवंत राहावं लागेल, हे ठरवायला लागेल ना. तर मी ठरवलेलं आहे, तुम्हाला पण ठरवायला लागेल तर येऊ शकाल ते. आणि तुम्ही आलात तर मला आनंद होईल. पण त्यामुळे मग आता रोज रात्री झोपताना हा विचार करतोय की आता आपल्या आजचा दिवस तर गेला आपल्या हातात, आता एकच दिवस, उद्या माहिती नाही काय होणार. तर कारण एका बाजूला मी ठरवलेलं आहे की मला इतके वर्ष जगायचं, पण आता हे यमराजांनी काय ठरवलंय हे थोडंच मला माहिती आहे. मी माझं आयुष्य ठरवू शकतो, ठीक आहे. समजा यमराज आला आणि त्याने म्हटलं की चलो अभी चलना पडता, तर मग काय. तर मला असं वाटतंय, म्हणून मग मी असा विचार करतो की मग आता उद्यासाठी काही गोष्ट शिल्लक नाही ठेवायची. जे काय करायचं ते आजच करायचं. उद्याचं कोणाला माहिती असणार की नाही आपण. आणि खास करून मनात काहीतरी आलं असं तीव्रतेने, मग असं फार वाट नाही बघत बसायची. सगळ्या बाजूने फार जास्त विचार करून मग काहीतरी खूप सगळं झाल्यावर, सगळं चित्र स्पष्ट झाल्यावर मग काहीतरी करायचं. बा उगाच धोका नको घ्यायला वगैरे असल्या भानगडीत मी पडत नाही. त्यामुळे वाटलं असं तीव्रतेने आतला आवाज, ज्याला गांधींनी म्हटलंय इनर व्हॉइस,
आतून काहीतरी अशी प्रेरणा क्लिक झाली की दॅट मस्ट बी कन्व्हर्टेड इन ऍक्शन. कृतीमध्ये त्याचा बदल झाला पाहिजे. नुसतं ते असं ठेवलं तर मग अवघड जाते. म्हणून असं म्हणतात की टू मच अनालिसिस लीड्स टू पॅरालिसिस. आपल्यापैकी अनेक लोक खूप विश्लेषण करत बसतात की असं झालं तर कसं होईल, तसं झालं तर कसं होईल, आणि त्यातल्या अर्ध्या गोष्टी तर कधीच होत नसतात. समजा ऍक्सिडेंट झालं तर कसं होईल, मरणार, आणखीन काय होणार जास्तीत जास्त, त्याच्या पलीकडे काही होणार नाही. शक्यता आहे की मरणार नाही, दुसरी शक्यता अशी आहे, ठीक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला या दृष्टीने जरा विचार जर करता आला तर मग कसं जगायचं ते आपल्याला कळणं हे जास्त सहज आणि सोपं होऊ शकते. आणि त्यासाठी मग मला स्वतःला या सगळ्या गोष्टींचा काउंटडाऊन कन्सेप्टचा फार उपयोग झाला. दुर्दैवाने आपल्याकडे काउंटडाऊन लोक उलट्या प्रकारे करतात. रिटायरमेंटचं वय आपल्याकडे 58-60 आहे, लोक 40-45 पासूनच म्हणतात की काय म्हणतात शेवटचे राहिले 10 वर्ष ही निघून जातील, असं काउंटडाऊन करतात, ठीक आहे. त्यामुळे ते रिटायर व्हायच्या आधीच रिटायर झालेले असतात. त्यामुळे मला असं वाटतं हे काउंटडाऊन या प्रकारे जर आपल्याला करता आलं सगळ्यांना तर त्याचा खूप जास्त उपयोग होऊ शकतो. आपण हा विचार करायला पाहिजे की आजचा दिवस माझा, उद्याचं माहिती नाही काय होणार ते. त्यामुळे आज जे काय करायचं चांगलं ते आज करता आलं पाहिजे. त्यामुळे आतापर्यंत मगाशी मी तुम्हाला म्हणालो की आपली एक अशी विश लिस्ट, इच्छांची यादी तयार करा आणि त्यातल्या कोणत्या इच्छा प्रायोरिटी ठरवा की कोणत्या इच्छा आज पूर्ण करायच्या. कल्पना करा की तुमचे आता 7च दिवस राहिले शेवटचे आयुष्यातले. मग यातल्या काय काय गोष्टी तुम्ही करणार आहात आणि कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार की त्याने माझ्याशी असं वागलं होतं शेवटच्या 7 दिवसात, त्याचा विचार करणार की आता जरा बदला कसा घेता येईल वा याचा विचार करणार, हे ठरवा. आणि मग त्या प्रकारे आजपासून वागायला सुरुवात करा. आणि मला वाटतं हे जर कळलं ना आपल्याला तर मग खऱ्या अर्थाने आपल्याला आनंदाने जगता येणं शक्य आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला जगता येणं शक्य आहे. मग आपलं वय काय असेल, आपण काय करतोय, किती कमावतोय, ह्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. या गोष्टींनी काही फार फरक पडतो असं नाही आहे. ते समजणं आणि ती कृतीमध्ये कन्व्हर्ट होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याची स्वतःपासून आणि आजपासून सुरुवात करता येणार. मला असं वाटतं ते जर कळलं एकदा माणसाला आणि त्या दिशेने जर सुरुवात केली तर आपोआप आपल्याला का जगायचं हे कळायला लागते. आणि ते एकदा कळायला लागलं की मग कसं जगायचं हा आपल्यासाठी प्रश्न सुरत नाही. आता कशासाठी जगायचंय समजा तर केवळ स्वतःसाठी जगायचं का. आनंदाचं जर आपण बघितलं तर खाण्याचा आनंद, खाण्याच्या आनंदाचा किती वेळ पुरतो. खाण्याचा आनंद, आवडती गोष्ट खाल्ली तर 2 तास 4 तास. नवीन कपडे, नवीन मोबाईल, नवीन गाडी, नवीन टीव्ही, नवीन दागिने, नवीन साडी, असा आनंद किती दिवस पुरतो. दुसऱ्याकडे त्याच्याहून चांगलं पाहिजतो, ते पाहिलं की तो आनंद संपून जातो परत. मग असा कोणता आनंद आहे की जो जरा जास्त दिवस पुरतो. मला असं वाटते तो आनंद आहे की आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावरती आनंद निर्माण झाला. हा आनंद माणसाला दीर्घकाळ पुरत असतो, खूप वेळ पुरतो हा. आणि त्यासाठी मग आपल्याला जरा थोडंसं शोधायला लागेल. म्हणजे पुण्याचे मित्र आहेत आकाश तळवे म्हणून, मध्यंतरी आम्ही जालन्यामध्ये घाणेवाडीचं जे काम आहे तलावाचं गाळ काढण्याचं 4 वर्षापूर्वी एक शिबिर प्रयास जी आमची संस्था आहे आणि बाकी बऱ्याच मित्रांनी मिळून एक ऑर्गनाईज केलं होतं. आणि थोडंसं आमचं एक असं ठिंगी टाकायचा रोल थोडासा आहे. तर ती निराशा आणि निगेटिव्हिटी आलेली होती त्यावेळेस. जरा असं वातावरणात दिसत होतं की काही होत नाही, काही कोणी फार करत नाही. तर त्याचा उपयोग झाला. त्या शिबिरामध्ये ते आले होते आणि त्यांनी एक वाक्य सांगितलं, ते मला नेहमी सांगावं असं वाटते. ते असं म्हणतात की पाणी 4 प्रकारचं असते. एक असते प्यायला लागणारं पाणी, दुसरं आहे शेतीसाठी लागणारं पाणी, तिसरं आहे मनगटातलं पाणी आणि चौथं आहे इतरांसाठी डोळ्यात येणारं पाणी. आज दुष्काळ जो आहे तो या 4ही प्रकारच्या पाण्याचा आहे. आणि जर आपल्याला दुष्काळ हटवायचा असेल तर उलटीकडून सुरुवात करावी लागेल. आधी डोळ्यातल्या पाण्याचा दुष्काळ हटला पाहिजे, इतरांसाठी आपल्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. ते जर का आलं एकदा डोळ्यात पाणी तर मग मनगटातल्या पाण्याचा दुष्काळ मिटतो, मनगटात पाणी तयार होते. आणि मनगटात पाणी तयार झालं तर शेती आणि प्यायला पाणी कुठेही तयार करता येते. मला असं वाटतं हा दुष्काळ जो आहे आज हा मिटवण्याची गरज आहे आपल्याला सगळ्यांना. आणि तो आपल्याला करावं लागणार आहे. आपल्याला हे माहिती आहे की मेल्यानंतर 4
खांदे लागतात घेऊन जायला शेवटच्या यात्रेला. आपल्याकडे असं पण मानलं जाते की प्रेताला खांदा देणं हे पुण्याचं काम, ओळखीचं असो अनोळखी असो. त्यामुळे बहुधा शेवटच्या यात्रेसाठी 4 खांदे मिळूनच जातात, फार अडचण जात नाही मेल्यानंतर. अडचण कुठे जाते? अडचण जाते जिवंतपणी 1 खांदा मिळण्याची. असा खांदा की ज्या खांद्यावर मान टाकून रडता येईल निदान, असा खांदा नाही मिळत, 1 खांदा नाही मिळत. तो खांदा आपल्याला 2 खांदे दिलेले आहेत देवाने. आपल्या खांद्यांचा वापर त्यासाठी करता येईल का? आपल्याला ऑफर करता येईल का? फार काही करू शकत नाही, काय पैसे बिशे द्यायची गरज आहे असं पण नाहीये. आपला खांदा ऑफर करता येणं की निदान नाही काही तर माझ्या खांद्यावरती मान टाक आणि रड, यासाठी खांदा ऑफर करता येणं शक्य आहे का आपल्याला? दुर्दैवाने आपण नाही करत ते. आज आपल्याला निसर्गाने 2 कान दिले, त्यामुळे आपण डबल ऐकायला पाहिजे. तोंड एकच दिलं, बोलायला निम्म पाहिजे, पण आपण उलट करतो, बोलतो दुप्पट, ऐकतो निम्म. त्यामुळे कान देता आले आपल्याला निदान. आज तुम्ही मला सांगा की ज्यांच्या पाशी जाऊन आपण आपलं सुखदुःख शेअर करू शकतो, मोकळेपणाने रडू शकतो, अशा जागा किती आहेत जगात? 700 कोटी लोकांपैकी फारच कमी आहेत, जवळपास नसल्यासारख्या आहेत की ज्यांच्याकडे जाऊन आपण मोकळं होऊ शकतो. दुर्दैवाने अशा जागा फार कमी झालेल्या आहेत. त्यामुळे त्याची प्रचंड गरज आहे. आपल्याला हे अगदी बिना पैशाने करता येण्यासारखं, आणि कुठेही असलो, कुठलंही बॅकग्राऊंड असलं, शिकलेलो असलो नसलो तरी पण हे करता येणं शक्य आहे आपल्यापैकी प्रत्येकाला. याची सुरुवात आपण करणार आहोत का? परत आपल्याला स्वतःला प्रश्न विचारावा लागेल. आणि मग ती कधी करणार आहे? ती आजपासून करता येईल का? थोडस शोधायला लागलं तर आपल्याला कळेल की मग माझी गरज कोणाला आहे की नाही. आपल्या डोळ्यात येणारं पाणी, समजा काही कारणाने माझ्या डोळ्यात पाणी आलं तर ते पुसण्यासाठी किती हात समोर येतात, अशी पण एक यादी आज रात्री तयार करा झोपण्यापूर्वी. की माझ्या डोळ्यातलं दिसण्यासाठी किती हात या जगातले समोर येणार आहे. अगदी नावानिशी यादी तयार करायचा प्रयत्न करावा. मला असं वाटतं अशी यादी तयार करायला गेलो तर आपल्या यादीमध्ये 5-10 लोकही मोठ्या मुश्किलीने सापडतील 700 कोटी पैकी. याचा अर्थ आपल्याकडे ते सरकारने जसं दारिद्र्य रेषेचं कार्ड आहे ना, तर आपल्यापैकी बहुतेकांना ते दारिद्र्य रेषेचं कार्डच घ्यावं लागेल. 5 लोक नाही, 40, 50, 60 वर्षे त्या आयुष्यात कमावले की ज्यांचे हात माझ्या डोळ्यातल्या पाणी पुसण्यासाठी समोर येऊ शकतात. काय कमावलं मग आयुष्यात? कागदांच्या नोटा, सिमेंट कॉन्क्रीटचा बंगला, पेपर मधले फोटो, त्याच्या पलीकडे काहीच नाही. माणसाला शेवटी जागा किती लागते झोपायला? 6 फूट नाही का? तुमचा बंगला कितीही मोठा असला तरी तुम्ही बघा खेड्यामध्ये 10x10चं घर असते, बरेचदा एकच खोली असते, राहणारी माणसं 6 असतात. पण तिथे जर 7वा माणूस आला तर त्याच्यासाठी त्या 100 स्क्वेअर फुटामध्ये पण जागा असते, सोय असते. त्याच्या उलट शहरामध्ये चांगला 3 BHK बंगला आहे किंवा मोठा बंगला आहे, 1000, 2000, 4000 स्क्वेअर फूटचा, राहणारी माणसं 2च आहे. 3रा माणूस आला तर त्या 2000 स्क्वेअर फुटामध्ये आहे त्याच्यासाठी जागा नाहीये. त्यामुळे आपण घराचा स्क्वेअर फूट एरिया वाढवला, हृदयाचा मात्र कमी केला. आणि तो वाढवल्याशिवाय पर्याय नाही. तो माझा अभ्यासाचा विषय म्हणून मी अधिकारवाणीने तुम्हाला सांगू शकतो की आपल्याला जर हार्ट अटॅक टाळायचा असेल, हार्ट अटॅक यायला नको मला जर असं वाटत असेल, तर मग आपल्याला हृदयाचा स्क्वेअर फूट एरिया वाढवावा लागेल. आज जगातली जी सगळी संशोधनं आहेत, आज तो विषय नाही म्हणून मी त्याला हात नाही लावत, पण जगातली सगळी संशोधनं सांगतात की अगदी कॅन्सर सारख्या आजारामध्ये पण कोणीतरी माझ्या सोबत आहे या लढाईमध्ये. ही खूप मोठी ताकद देते माणसाला, खूप मोठी ताकद देते. आणि ती ताकद आजार बरं पण करू शकते. हार्ट अटॅक बायपास न करता बरा करता येऊ शकतो केवळ या प्रकारे हृदय मोकळं केल्यामुळे. डीन ऑर्निश नावाचा एक अमेरिकन कार्डिओलॉजिस्ट आहे आणि त्यांचं एक संशोधन आहे 1989 साली प्रकाशित झालेलं लॅन्सेट मध्ये, आणि एक पुस्तक त्यावरती त्यांनी लिहिलंय, डीन ऑर्निश प्रोग्राम फॉर रिव्हर्सिंग हार्ट डिसीज म्हणून.
ते असं म्हणतात की 100 बायपास ज्यांना सांगितली होती करायला, असे 100 हार्ट अटॅकचे पेशंट निवडून त्यांनी त्यांच्यावरती प्रयोग केले आणि त्यांची जीवनशैली बदलली. आणि त्या बदलण्यामध्ये त्यांच्या आहारामध्ये काही बदल केले, थोडेसे व्यायाम योगा दिला आणि त्यांना जगण्यासाठी कारण शोधण्यासाठी मदत केली. आणि त्या सगळे 100चे 100 केसेस त्यांच्या बायपास न करता दुरुस्त झाल्या. ते पहिलं जगातलं पहिलं संशोधन. आणि त्याच्यानंतर मग खूप साऱ्या ठिकाणी त्याचे प्रयोग झाले. तर एकूणच आपलं ते डीन ऑर्निशचं म्हणतो की हा काही रक्ताच्या नळ्या, हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या नळ्या खोलण्याचा कार्यक्रम नाहीये, हे तुमच्या हृदय उघडण्याचा कार्यक्रम. ये तो दिल खोलने, दिल की खून की नलिया खोलने से हार्ट अटैक ठीक नहीं होता, दिल खोलने से हार्ट अटैक ठीक होता है. त्यामुळे दिल खोलने वाली बात है. हृदय आपल्याला मोकळा करता येणं मला असं जास्त महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे त्या एका विषयावरच माझी जवळपास 950च्या वर व्याख्यानं महाराष्ट्रात या टोकापासून त्या टोकापर्यंत झालेली. एक छोटं पुस्तक शतायुषी होण्यासाठी हृदय संवाद म्हणून मी लिहिलेलं ते आहे. मी काही पुस्तकं पण सोबत आणलेली आहे, ती बघता येतील तुम्हाला पाहिजे तर. पण मला असं आपल्याला जरा अगदी व्यावहारिक दृष्टीने पण चांगलं जगायचं असेल तर आपल्याला याशिवाय पर्याय नाहीये. आपल्याला हे का शोधायलाच लागेल, का जगायचं तर. आणि ते जर झालं तर मला असं जगणं हे फार सोपं आणि सहज होते. शेवटच्या 2 गोष्टी सांगतो आणि मग मी थांबतो. बेसिकली आपल्याला मग हे शोधायला लागेल की आनंद कशाने मिळणार आहे आपल्याला जास्त. असं म्हणतात की दिल्याने आनंद मिळतो. साधं तत्व आहे की निसर्गामध्ये एक दाणा पेरला तर आपल्याला त्याचे 10 दाणे मिळतात. आणि तुम्ही समजा जर आंबा पेरला तर आंबा मिळणार, बाभूळ पेरली तर बाभूळ उगवणार. आपण जर प्रेम पेरलं तर प्रेम मिळणार, आपण जर द्वेष पेरला तर द्वेष वापस मिळणार आपल्याला. इतकं साधं गणित आहे. त्यामुळे आपल्याला दिलं तर आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये काय आहे सूत्र, दिल्याने वाढते की कमी होते म्हणतात, वाढते असं म्हणतात दिल्याने, है की नाही. आता आपण जर गणिताचे विद्यार्थी असू तर आपण काय म्हणू, नाही 1000 रुपयातले 500 गेले याचा अर्थ कमी झाले, नाही का. पण हे गणितातलं विज्ञान काही तिथे लागू पडत नाही. मानवी वृत्तीमध्ये गणित असं लागू पडत नाही, अंकगणित. ही सूत्र वेगळी आहेत ती सगळी. दिल्याने वाढत असते. ओके. त्यामुळे आपल्याला हे शोधायला गेले की मला देणाऱ्याच्या यादीमध्ये माझं नाव लागलं पाहिजे. सो गिव्हिंग एंडला मला कसं जाता येईल, मग मला हे शोधायला लागेल की माझ्याकडे देण्यासारखं काय. माझ्याकडे देण्यासारखं काय असू शकते, पैसा असू शकतो, साधनं असू शकते, माझं स्किल असू शकते, ज्ञान असू शकते, प्रेम असू शकते, वेळ असू शकतो, खूप साऱ्या गोष्टी असू शकतात शोधायच्या. मग कुठे द्यायचं ते पण शोधायचं. आपल्या आजूबाजूला शोधलं तर तुम्हाला इतक्या जागा दिसतील की जिथे गरज आहे आपली. त्यामुळे आपली गरज कोणाला आहे ते शोधा आणि काय देण्यासारखं आहे ते द्यायला सुरुवात करा. ते भरभरून तुम्हाला वापस येणार आहे, काहीच कमी नाही होणार आहे. उलट तुम्हाला 10 पट ते मिळणार आणि याच आयुष्यात मिळणार आहे. ते फार त्याला जास्त वेळ आणि दिवस लागतील असं पण नाही राहणार आहे. त्याची सुरुवात आपल्याला आजपासून करता आली पाहिजे. आणि मग मला असं आपल्या आजूबाजूला जर पाहिलं आपण तर खूप खूप दिसणार आहे आपल्याला असं की खूप लोक आहेत की जिथे आपण काहीतरी करू शकतो. दुसरं असं आहे की आपल्याला शेवटी जर चांगलं आयुष्य जगायचं आहे असं जर म्हटलं आपण आणि कशासाठी जगायचं असं जर शोधलं मग आपल्याला हे शोधायला लागेल की माणसाच्या, जसं असं म्हणतात ना मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा, आपण असं शिकलोय शिक्षण. पण खरं असं म्हणतात की माणसाची मूलभूत गरज ही आहे की मी गेल्यानंतर माझी आठवण ठेवावी कोणीतरी, जगाने ठेवावी, आणखीन कोणीतरी ठेवावी. आणि जग कोणाची आठवण ठेवते, घेणाऱ्याची की देणाऱ्याची, देणाऱ्यांची ठेवते, घेणाऱ्यांची नाही ठेवत. त्यामुळे मला जर वाटते की माझी आठवण मी गेल्यानंतरही जगाने ठेवली पाहिजे तर मला देणाऱ्यांच्या यादीत जाता आले पाहिजे. मग ते देणं किती पण असू शकते, ते छोटं पण असू शकते. एक छोटी गोष्ट जी आहे ती तुम्ही पण कदाचित माहिती असेल की एका ठिकाणी आग लागते खूप मोठी आणि बाजूला एक झाड असते, त्यावरती आपल्या जुन्या काळच्या गोष्टीतलं एक शिवताईचं घर असते आणि कावळेदादाचं घर असते. आणि मग ती आग लागलेली पाहताना हे दोघंही पाहत असतात आपापल्या घरात की आग लागलेली आहे आणि ती आता आपल्या घरापर्यंत पण येऊ शकते.
आणि मग सगळे लोक पाणी ओतून राहिले, बादलीने आणतात, टाकतात. चिवताईला पण असं वाटते की सगळे लोक करून राहिले, आपणही करावं काहीतरी काम, थोडंसं आग विझवायचं काम. मग ती जाते उडत उडत, बाजूला एक पाण्याचा हौद असते, तिथनं चोचीमध्ये पाणी भरते, ती येते उडत उडत, ते 2 थेंब पाणी इकडे टाकते. आता चिवताईच्या चोचीमध्ये किती पाणी बसणार आहे? 2 थेंबच. परत जाते उडत उडत, पाणी भरते, परत आणून टाकते. आता आपला जो शहाणा कावळे दादा असतो तो बाजूने पाहत असतो. तो म्हणतो, ए चिवताई चिवताई तू काय करून राहिली? चिवताई म्हणाली की काय नाही रे कावळे दादा, तिकडे आग लागली, सगळी माणसं आग विझवायचं काम करतात, ते मला असं वाटलं की मी पण माझ्या ताकदीनुसार करावं, म्हणून मी जाते, पाणी आणते आणि आगीवरती टाकते आग विझवायसाठी. कावळे दादा हसायला लागला, म्हणजे तू वेडी आहेस, तुला काही अक्कल आहे का? ती आग केवढी मोठी, तुझी चोच केवढी, तुझ्या चोचीत पाणी किती मावणार, आणि ते 2 थेंब पाणी टाकल्याने काय ती आग विझणार आहे? त्यावर जे चिवताईचं उत्तर होतं ते मला असं वाटतं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. चिवताई काय म्हणाली, हो रे कावळे दादा, तू म्हणतो ते खरं आहे, मला माहिती आहे की ती आग खूप मोठी आहे. मला हे पण माहिती आहे की माझी चोच फार छोटी आहे, त्या चोचीतल्या 2 थेंबाने ती आग कदाचित विझणार नाही, आग अजिबात विझणार नाही, याची पण मला पक्की खात्री आहे. कावळे दादा म्हणाल, तरी पण मग तू का करते? ते म्हणे, यासाठी करते की उद्या चालून जेव्हा या आगीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये सगळ्यात खाली माझं नाव असेल. लावणाऱ्यांच्या तर नाहीच आहे तुझं आणि माझं, पण तुझं नाव कदाचित आग लागलेली असताना बघणाऱ्याच्या यादीत असेल, माझं नाव विझवणाऱ्याच्या यादीत असेल. आणि त्यासाठी म्हणून करायचं. त्यामुळे आपल्याला हा विचार करायची गरज नाही की माझी ताकद किती, माझी अवकात किती. जे काय करायचं ते आपल्या अवकातीनुसार करता येईल, काही अडचण नाही त्याला. एकाच आयुष्य बदललं हरकत नाही, ते 100 आणि 200 आणि 1000चं करायला पाहिजे अशी पण गरज नाहीये. ते करता येणं मला असं वाटते महत्वाचं आहे. आजपासून सुरुवात करता येणं महत्वाचं आहे. आणि हे सगळं करण्यासाठी मला असं वाटते की मला ज्या गोष्टींचा उपयोग झाला, एक तर पुस्तकांचा खूप उपयोग झाला मला, त्यामुळे मी पुस्तकांचं ऋण माझ्यावरती मांडतो. आणि नेहमी मी काही पुस्तकं प्रिस्क्राईब करतो. तर हल्ली औषधं वगैरे प्रिस्क्राईब करणं मी बंद केलं. काही पुस्तकं मला नक्की तुम्हाला सांगायला आवडतील आणि मला खात्री आहे की बहुतेक फार कमी लोकांना ती पुस्तकं माहिती असतील. ज्या पुस्तकांनी माझ्या स्वतःचं आयुष्य बदलायला मदत झाली आणि जी पुस्तकं मी किमान एक 5-10 वेळा 15 वेळा वाचलेली, अशीच काही पुस्तकं मला तुमच्यासोबत शेअर करायची. मी आता इकडे स्टॉलवरती पण बघितली, त्यात मला ती फारशी दिसली नाही त्या प्रकारची पुस्तकं. म्हणून मला वाटतच होतं, कारण माझा अनुभव असा आहे, म्हणून मी मुद्दाम काही पुस्तकांच्या जरा जास्तीच्या प्रती पण घेऊन आलेलो आहे. एक स्टॉल तिकडे प्रयासचा पण लावलेला आहे. मी एक तुम्हाला सांगितलं ते अर्थाच्या शोधात, विक्टर फ्रँकलचं पुस्तक, ते जरूर वाचा, मी तुम्हाला सुचवेल. त्यांनी का जगायचं हे कळेल, इंग्लिशमध्ये पण ते आहे. आणखीन एक दुसरं पुस्तक जे आहे, जे माझं अतिशय आवडतं पुस्तक आहे, ट्यूजडेज विथ मॉरी नावाचं एक पुस्तक आहे. एका प्रोफेसरची कहाणी, ज्यांना असा आजार होतो की 2 वर्षात मरणार आहे ते, आणि ते ठरवतात की आता शेवटच्या मरणाच्या प्रवासाला आनंद यात्रा का नाही करायचंच येतं. तर त्याचं खूप सुंदर पुस्तक आहे. दुर्दैवाने ते आता मराठीमध्ये उपलब्ध नाही, पण इंग्लिशवालं पुस्तक आहे, ते पण माझं अतिशय आवडतं पुस्तक आहे. आणखीन काही पुस्तकं जी मला प्रेरणा देत आलेली आहे. एक पुस्तक मी तुम्हाला सुचवेल की बरेचदा आपण छोटंसं अपयश आलं की हातपाय गाळून टाकतो आणि म्हणतो की नको रे वा, त्या वाटेने नको जाणं बरं, असं गेलं की असं होते. मार्क इंग्लिश नावाचं एक मराठीमध्ये आलेलं पुस्तक आहे. हा गिर्यारोहक असतो आणि एकदा असंच बर्फाच्या शिखरावर चढलेला असताना हिमवादळात अडकतो आणि 7 दिवस बर्फाच्या गुहेत अडकून राहतो. 7व्या दिवशी त्याला उचलतात, तोपर्यंत त्याच्या दोन्ही पायांना गँग्रीन झालेला असतो, पाय कापावे लागतात त्याचे 22व्या वर्षी. आता कल्पना करा की बर्फाच्या वादळात सापडला, 22 वर्ष वय, दोन्ही पाय कापल्या गेले. आपण असतं तर काय केलं असतं, फिरून बर्फाचं नाव नसतं घेतलं आयुष्यात आणि डोंगरावर चढायचं. हा विसरत नाही, पठ्ठा परत कृत्रिम पाय लावून उभं राहायला, चालायला, सायकल चालवायला, डोंगर चढायला शिकतो आणि प्रयत्न करत करत 2006 साली जिवंत आहे अजून, माउंट एव्हरेस्ट चढून जाणारा जगातला पहिला माणूस ठरतो, 2 पाय नसलेला, कृत्रिम पाय लावून. मार्क इंग्लिश. हिंमत असावी तर एवढी असावी. आणखीन एक असंच हिंमत देणारं पुस्तक आहे, लान्स आर्मस्ट्रॉंग नावाचा एक जगप्रसिद्ध सायकलिस्ट.
त्याला 24व्या वर्षी कॅन्सर होतो टेस्टिसचा. मोठं ऑपरेशन होते, केमो रेडिओ होतं. डॉक्टर म्हणतात की तू आता सायकल विसर तुझ्या आयुष्यातनं. हा सायकलिस्ट असतो, पण तो म्हणतो की मी नाही विसरणार. आणि टूर द फ्रान्स नावाची जगातली सगळ्यात कठीण सायकल रेस, त्याच्यामध्ये तो पार्टिसिपेट होतो आणि ती रेस 7 वेळा जिंकून दाखवतो. त्याचा रेकॉर्ड अजून कोणी मोडू नाही शकलेलं. लान्स आर्मस्ट्रॉंग जिवंत आहे अजून, 40 वर्षाचा आहे. कॅन्सर फाउंडेशन त्याने स्थापन केलंय. आपला युवराज क्रिकेटरला कॅन्सर झाला असताना त्याने एक मेसेज पाठवलेलं त्याला. हे सगळं एक पुस्तक आणखीन मला वाटत नाही तुम्ही वाचलं असेल, म्हणून फार कमी लोकांनी कदाचित वाचलं असेल. इदी अब्दुल सत्तार. किती लोकांना हे नाव माहिती आहे? हात वर करा या सभागृहातल्या. इदी अब्दुल सत्तार. नाही, बहुतेकांना नाही, 1-2 लोकांनाच माहिती आहे. हा पाकिस्तानचा गाडगे बाबा. पाकिस्तान म्हटलं की आपल्याला आतंकवादी AK-56 एवढंच दिसतात फक्त. हा इदी अब्दुल सत्तार नावाचा गृहस्थ, जो साधारणपणे नवाज म्हणजे अयूब खानापासून, पाकिस्तानच्या निर्मितीपासून तर नवाज शरीफ पर्यंत ज्याने काम केलं. आणि आता मागच्या वर्षी ते खरं एक्सपायर झाले फक्त. तर या इदी अब्दुल सत्तारचं एक पुस्तक आहे केवळ मानवतेसाठी म्हणून. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 2 लाख बेवारस प्रेतांचा अंत्यसंस्कार केला सगळ्या धर्मांच्या. 1000+ अँब्युलन्सेस आहे त्यांच्या पाकिस्तानमध्ये. इदी फाउंडेशन नावाची त्यांची संस्था आहे. पाकिस्तानात कुठे आतंकवादी हल्ला हो, ऍक्सिडेंट हो, भूकंप हो की युद्ध हो, इदीला बोलावल्याशिवाय सरकारचं काम नाही चालत. मागच्या 2 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल, एक गीता नावाची मुलगी, कर्णबधीर, मूकबधीर, डेफेंडम, आपल्या भारतीय मुलगी, तिला आणून सोडलं तो वापस. खूप साऱ्या हजारो परित्यक्त अपंग अंधांना आश्रय देणारा असा हा इदी अब्दुल सत्तार. ओके, त्यांचं एक पुस्तक आहे केवळ मानवतेसाठी. आणि इतका परखड गाडगे बाबासारखा आयुष्यभर खांद्यावरती झोळी लटकवून फिरलेला, 100 कोटी अॅन्युअल टर्नओव्हर असणारी संस्था त्यांनी उभारली. कल्पना करा. आता मध्ये पेशावरमध्ये जो हल्ला झाला होता शाळेवरती, तुम्हाला आठवत असेल 2 वर्षापूर्वी, तिथल्या सगळ्या अँब्युलन्सेस इदी फाउंडेशनच्या होत्या. हा जर उभा राहिला तर आतंकवादी पण बंदुकांच्या गोळ्या थांबवतात. इतकी त्याची मॉरल ताकद जी आहे ती सगळी. आणि कुठल्याही एका देशापुरता मर्यादित न राहणारा, त्यांना मॅक्सेसे अवॉर्ड पण मिळालं. दुर्दैवाने ह्या सगळ्या पॉझिटिव्ह स्टोरीज कधीच आपल्यापर्यंत येत नाही. सगळ्या निगेटिव्ह गोष्टीच आपल्यापर्यंत येत राहतात. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी जर आल्या तर त्याचा जास्त उपयोग आपल्याला होऊ शकतो. अशी बरीचशी पुस्तकं आहेत मला असं वाटतं की ज्याचा आपल्याला आयुष्यात उपयोग होऊ शकतो. आपल्या सगळ्यांना आपल्या जगण्यातला का शोधता यावा, आणि या शोधामध्ये कुठेही असं वाटलं की माझा काही उपयोग होऊ शकतो तर मला नक्की आवडेल. माझा मोबाईल नंबर पाहिजे तर मी देतो. सगळीकडे सांगतो की तुम्हाला जर कधी पण असं वाटलं की काहीतरी शेअर करायचं आणि कोणी दिसत नाही या जगात की ज्यांच्याशी बोलता येईल, तर मी सांगतो की माझ्याकडे वेळ असेल, काही प्रॉब्लेम नाही. कधी पण तुम्ही फोन करू शकता, फेसबुकवरती, ईमेलद्वारे, प्रत्यक्ष. एवढंच की बऱ्याच प्रवासात असतो त्यामुळे लगेच फोन उचलू शकेल असं नाही, पण मी घेतो फोन आणि मला आवडते, कॉल बॅक नक्कीच करतो. 9420722107 9420722107. व्हॉट्सअपला पण आहे, ज्यांना असं वाटतं ते कनेक्ट व्हा. फेसबुक हा सगळ्यात सोपं माध्यम आहे. तर आपल्याभोवती आपण पॉझिटिव्ह गोष्टींचं सर्कल उभं केलं पाहिजे. मला साठी फार गरज आहे. आज फार नकारात्मक गोष्टी आजूबाजूला घडताना दिसतात. त्यापासून आपल्याला स्वतःला वाचवायचं तर याशिवाय दुसरं ऑप्शन नाही आपल्याला. आणि कोण्या एकाचे प्रयत्न अपुरे पडणार आहे, आपल्याला साखळी तयार करायला लागेल आपल्याला जर वाचायचं तर. त्यामुळे मला साठी आपण सगळे या साखळीचा एक पार्ट बनवून एक दुसऱ्यांना आधार आणि मदत देऊया अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.